ओके. आपण मीटिंग सुरू करतोय. नमस्कार. आजचे वक्ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे इथे मनपूर्वक स्वागत. तसेच येथे उपस्थित असलेले सर्व रोटेरियन्स व नॉन रोटेरियन्स आणि बाकी मित्रमैत्रिणी सगळ्यांचे सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करते रोटरी क्लब ऑफ सारसबाग तर्फे. वॅक्सिनेशन किंवा लसीकरण हा सध्या एकदम परवलीचा शब्द झालाय. पूर्वी आपण जेव्हा एकमेकांना फोन करायचो सहज चौकशी करायला, तेव्हा आपण त्यांच्या तब्येतीविषयी, त्यांच्या घरातले लोक कसे, काय चाललंय, काय मजा चालली हे विचारायचो. पण आजकाल आपण तसं विचारत नाही. म्हणजे 45 ते पुढची लोक तरी आजकाल काय प्रश्न विचारतात, काय लस घेऊन झाली का, झालं का वॅक्सिनेशन, अच्छा मग त्याच्या पुढचा प्रश्न दोन्ही डोस झाले का, मग तिसरा प्रश्न त्रास झालाय का, असे प्रश्न आपले विचारले जातात. आणि जी 45च्या खालची बिचारी लोक आहेत ते वाट बघतायत, अरे आपला नंबर कधी लागणार आहे, कधी आपल्याला लस मिळणार आहे, कधी आपल्याला आपण इम्युन होणार आहोत, अशी सगळी वाट बघतायत. तर अशा या वॅक्सिनेशन बद्दल आपल्याला खूप प्रश्न आहे, खूप शंका कुशंका प्रश्न अनेक आहेत आपल्या मनामध्ये. आणि त्या सगळ्या शंका कुशंकांमध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने खूप भर घातलेली आहे. म्हणजे इतके मेसेजेस येतात, हा खरा का तो खरा, हा खोटा का तो खरा, असे सगळे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. आता ह्या सगळ्या प्रश्नांचं, सगळ्या शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्याला प्रत्यक्ष आपण असं म्हणू शकतो की विद्यापीठच म्हणजे त्या विषयातले प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर धनंजय केळकर हे आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण आज ह्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेणार आहोत. आम्ही जेव्हा ही पोस्ट व्हायरल केली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला अनेक प्रश्न मिळाले, अनेक प्रश्न लोकांनी आम्हाला पाठवले आणि त्या सगळ्या प्रश्नांमधनं काही प्रश्न मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत आणि ते जे प्रश्न आहेत शॉर्टलिस्ट केलेले प्रश्न ते आमचे क्लबमधले काही प्रतिनिधी ते प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विचारणार आहेत. आणि समजा त्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून प्रश्न पडलेले असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाका, ते प्रश्न सुद्धा विचारले जातील नक्कीच. त्याच्यापेक्षा जर का जे प्रश्न आम्ही विचारतो आहोत त्याच्यापेक्षा जर वेगळे प्रश्न असले तर ते प्रश्न आम्ही नक्कीच विचारू, ते प्रश्न तुम्ही चॅटबॉक्समध्ये नक्की टाका. आमच्या क्लबच्या वतीने जे प्रश्न विचारणार आहेत ते आहेत संजय साताळकर पास्ट प्रेसिडेंट अमित शहा आणि आमचे सध्याचे जॉईंट प्रोजेक्ट डायरेक्टर भूषण कुलकर्णी. हे तिघ जण प्रश्न विचारणार. केळकर इतकं डोक्यात बसले, भूषण कुलकर्णी तिघ जण आज प्रश्न विचारणार आहेत. आता खरं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर धनंजय केळकर हेच खरं पुण्याची ओळख आहे. म्हणजे पुणे याच्यामुळे ओळखलं जातं. पण प्रोटोकॉल प्रमाणे यांची ऑफिशियली आपल्याला ओळख करून घेणार आहोत आपण आज आणि ती ओळख करून देणार आहे रोटेरियन नेहा साताळकर. सो ओव्हर टू नेहा. Thank you, Jayatai. I feel very privileged to introduce Dr. Dhananjay Kelkar. He's an oncosurgeon from Pune. He has done his Master of Surgery from Pune and is a fellow of Royal College of Surgeons from UK. He has done his super specializations from Japan and the US too. His oncology practice includes 15 years of service at Sanjeevan Hospital, and presently he's serving as the trustee and the medical director of Deenanath Mangeshkar Hospital at Erinmane, which is a 1,000-bed hospital. He is also the medical trustee of Gnan Prabodhini Institute. He has been awarded many awards, and to name a few, they are R.V. Wadekar Award for Social Service in Scientific Research, the Phi Foundation Award, and the Maha Entrepreneur Award too. Recently, in the year 2017, he has been awarded the Mahadev Balwant Nathu Award for Service in Medicine. And his hobbies include playing caroms and capturing birds in reels. Over to you, Jayatai. Thank you. Thank you, Neha. डॉक्टर, आपण आता आपल्या स्वतःला सुरुवात करणार आहोत. मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचंय, म्हणजे मी असे तुम्हाला ऍक्च्युली विनंती करते की वॅक्सिन विषयी तुम्ही थोडीशी आम्हाला माहिती द्यावी.
म्हणजे व्हॅक्सिन कसं, काय ऍक्च्युली व्हॅक्सिन आहे, ते कसं काम करतं, 2 प्रकारचे व्हॅक्सिन आहे, ते 2 प्रकारचे व्हॅक्सिन कशा प्रकारे काम करतात. कारण हे सर्वसाधारण माणसाला ह्याची माहिती नाहीये. तर ही थोडीशी तुम्ही आम्हाला ब्रीफ केलं याच्यावर तर बरं होईल. ठीक. व्हॅक्सिनवर साधारणपणे फेब्रुवारी एंड किंवा मार्च फर्स्ट वीकमध्ये एक व्हिडिओ आम्ही दीनानाथ तर्फे यूट्यूबवर टाकला आहे. त्याच्यामध्ये व्हॅक्सिन व्हाय, व्हेन आणि हाऊ आणि त्याच्यात जवळजवळ तास सव्वा तासाची सगळ्या व्हॅक्सिनची पूर्ण माहिती आहे. पण आजच्या विषयाला सुरुवात करायच्या आधी एक प्रस्तावना म्हणून आपण थोडंसं त्या संबंधी तरीसुद्धा बोलूयात. तुम्ही जर यूट्यूबवर गेलात तर तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल आणि त्याचा फायदाही होईल. परंतु एक प्रस्तावना म्हणून असं म्हणूया की व्हॅक्सिनचे अगदी ठळकपणे 3 ते 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे जो पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेलं व्हॅक्सिन आहे, ज्याचं नाव कोविशिल्ड किंवा ॲस्ट्राझेनेकाचं कोविड-19 व्हॅक्सिन असं म्हणूया. तर ते व्हॅक्सिन जे आहे ते स्पाइक प्रोटीन्स म्हणजे कोरोनाचं बाहेरचं कवच असतं त्याच्यापासून तयार केलेलं व्हॅक्सिन आहे. आता ह्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये आतला RNA किंवा DNA जे आपण एखाद्या पेशीच्या आतलं जनुकीय मटेरियल असतं ते त्याच्यामध्ये नाहीये आणि स्पाइक प्रोटीनचं व्हॅक्सिन असल्यामुळं ते जास्त सेफ असावं का अशी पण सुरुवातीची हायपोथेसिस होतं आणि ते ऑक्सफर्डनी UK मध्ये तयार केलेलं व्हॅक्सिन आहे. ॲस्ट्राझेनेका ही अमेरिकन कंपनी ते सगळीकडे वितरित करते आणि त्याचं एक प्रोडक्शन साईट पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटला आहे. ते व्हॅक्सिन दीनानाथच्या 4000 कर्मचाऱ्यांनी घेतलेलं आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये. कुणालाही म्हणावा असा साईड इफेक्ट काही दिसून आला नाहीये आणि त्याचं प्रोटेक्शन उत्तम आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. उदाहरणार्थ पहिली लाट जेव्हा आली तेव्हा दीनानाथच्या 4500 कर्मचाऱ्यांपैकी 350 ते 400 लोकांना करोनाची सौम्य, मध्यम, वेगवेगळ्या प्रकारची लागण, बहुतेकांना सौम्य होती, अशी होऊन गेली. दुसऱ्या लाटेमध्ये मात्र फक्त 30च जणांना ती लागण झाली, जेव्हा की दुसरी लाट खूप मोठी होती. आणि त्यातली चांगली गोष्ट अशी की पहिल्या लाटेतला पॉझिटिव्ह असलेला एकही नव्हता आणि दुसऱ्या लाटेत म्हणजे मेनली आमच्या ऑपरेशन थिएटरच्या लोकांना ती झाली, त्यातल्या कुणालाही ऍडमिट व्हायची गरज पडली नाही. त्यामुळं व्हॅक्सिन इफेक्टिव्ह आहे का, तर एका दीनानाथच्या स्वतःच्या अनुभवावरनं भक्कमपणे मी सांगू शकतो की अत्यंत उपयोगी आहे. दुसरं जे व्हॅक्सिन आहे ते भारतातच बनलेलं, भारत बायोटेक कंपनीचं आहे. ते आहे कोव्हॅक्सिन म्हणून. हे व्हॅक्सिन व्हायरस मारून बनवलेलं आहे. म्हणजे त्याला होल व्हायरस किल्ड व्हायरस व्हॅक्सिन असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये व्हायरसचा पूर्ण RNA आणि त्याचं कवच हे मारून वापरलेलं आहे आणि ते द्यायला सुरुवात करूनही आता फेब्रुवारीपासून चालू आहे आणि त्याचे पण रिपोर्ट सगळीकडनं जे येत आहेत ते चांगले आहेत. दीनानाथमध्ये सुद्धा कोव्हॅक्सिन दिलं गेलंय, पण आमच्या स्टाफला ज्यावेळी दिलं त्यावेळी कोव्हॅक्सिन नव्हतं. परंतु दिल्लीच्या एम्समध्ये किंवा बऱ्याच पुण्याच्या औन चेस्ट हॉस्पिटलमध्ये आणि दीनानाथमध्ये एप्रिल महिन्यामध्ये कोव्हॅक्सिन दिलं गेलं. त्याचा पण काही दुष्परिणाम आम्हाला कोणामध्ये काही दिसून आलेला नाहीये आणि त्याचा फायदा त्यांच्या ट्रायल्स प्रमाणे 81% आहे. कोविशिल्डचा फायदा साधारणपणे 60% ते 85% आहे. दोन्ही व्हॅक्सिनमध्ये सिरियस आजार टाळण्याची नक्कीच शक्ती आहे आणि त्याचं एक उदाहरण आहे, थोडंसं निगेटिव्ह उदाहरण आहे पण आपल्याला कळलेलं बरं. त्याच्यामध्ये आमच्याकडचे एक डॉक्टर होते की ज्यांनी करोना हा इकॉनॉमिक फ्रॉड आहे असं म्हणलं की करोना नावाचा आजारच नाहीये. मास्क न घालता त्यांनी वर्ष काढलं, त्यांनी व्हॅक्सिन घ्यायला नकार दिला आणि त्यांना दुर्दैवाने एप्रिलमध्ये खूप सिव्हिअर करोना झाला. ते व्हेंटिलेटरवर होते 1 आठवडाभर. आज बरे होऊन घरी आहेत, पण ही देवाची आणि करोनाची कृपा आहे. म्हणजे त्यामुळं व्हॅक्सिन टाळणे हे कुणाच्याच हिताचं नाहीये. त्यामुळं मी एक प्रस्तावना म्हणून सुरुवातीला म्हणेन की व्हॅक्सिन घेणं हे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मी उगाच जगाचे अनुभव न घेता मुद्दाम आमच्या इथले अनुभव सांगितले, कारण जगाचे अनुभव घ्यायला सुरुवात केली की गोंधळच फार वाढतो. मग त्याच्यामध्ये कोल्ड चेन मेंटेन नीट केली होती का, त्या माणसाला करोना आधी होऊन गेला होता का, जेव्हा व्हॅक्सिन घेतलं तेव्हाच नेमका कोविड झालेला असला तर काय, म्हणजे प्रश्न हजारो आणि उत्तरं कमी. परंतु आमच्या सबसेटमध्ये नक्की प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधली आहेत आणि त्याच्या आधारावर मी आज आपल्याला माहिती देणार आहे. दुसरी जी 2 व्हॅक्सिन्स आहेत त्याच्यामध्ये एक व्हॅक्सिन आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, फायझर आणि मॉडर्ना या 2 अमेरिकन कंपन्यांचं आहे, जे RNA वापरून केलेलं व्हॅक्सिन आहे. म्हणजे त्यांनी कोविडचा करोनाचा स्पाइक काढून टाकला, आतले RNA स्ट्रँड्स घेतले
आणि त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार केलंय. ते व्हॅक्सिन आता जगभर सगळ्यात जास्त वापरलं गेलेलं व्हॅक्सिन आहे असं म्हणायला हरकत नाही. फायझर मॉडर्ना. फायझर जगातल्या बऱ्याच देशामध्ये दिले गेले, त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत. त्याचा रिझल्ट तुम्हाला सांगायचा झाला माझ्या माहितीतनं तर अमेरिकेतल्या आमच्या सर्व डॉक्टर मित्रांनी फायझर घेतलेलं आहे आणि ते सगळेजण विदाऊट मास्क एकमेकांना भेटायला लागलेत. युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्होकेशन व्हायला सुरुवात झाली विदाऊट मास्क आणि लग्न आणि पार्टी विदाऊट मास्क टेक्सासमध्ये आणि कॅलिफोर्नियामध्ये नक्की सुरू झाले. त्याबद्दल मी स्वतः त्या लग्नात व्हर्च्युअली सामील झालेलो आहे. त्यामुळं असं म्हणूया की फायझर मॉडर्नाचे रिझल्ट सुद्धा उत्तम आहेत. आणि चौथं व्हॅक्सिन आहे जॉन्सन कंपनीचं नोव्हावॅक्स, जे पण भारतात येईल. ते सिंगल डोस व्हॅक्सिन आहे. ही बाकीची आतापर्यंतची 3 ही 2 डोसची व्हॅक्सिन्स आहेत. नोव्हावॅक्स जॉन्सनचं सिंगल डोस व्हॅक्सिन आहे. ते स्पाइक प्रोटीनचं सब युनिट वापरून केलेलं व्हॅक्सिन आहे. ते मिळायलाही थोड्या दिवसात सुरुवात होईल. पण मी असं म्हणेन, आणि स्पुटनिक आहे. स्पुटनिक सुद्धा पूर्ण व्हायरस वापरून मारून केलेलं व्हॅक्सिन आहे. त्यामुळं मी चायनाचं सायनोव्हॅक म्हणून आहे, ते पण पूर्ण व्हायरस मारून केलेलं व्हॅक्सिन आहे. मी म्हणेन कुठलंही व्हॅक्सिन असलं तरी त्या संबंधी खरंच वाईट असं काही आमच्या कानावर डॉक्टर म्हणून ऐकायला आलेलं नाहीये. त्याच्या संबंधी चढाओढ ही नेहमीच चालते. या कंपन्याच एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करतात. प्रत्येकाला आपल्या आपल्या कंपनीचं यश जास्त दाखवायचंय. पण ऑल व्हॅक्सिन्स आर गुड. थँक्यू डॉक्टर. आता मी आमचे जे प्रतिनिधी प्रश्न विचारणार आहेत त्याच्यापैकी भूषण कुलकर्णीला विनंती करते की त्यांनी या सत्राला सुरुवात करावी. येस. नमस्कार डॉक्टर. काही प्रश्न काढले होते प्रातिनिधिक स्वरूपात, तर आता मी त्याची सुरुवात करतो. नुकतीच जर लस घेतलेली व्यक्ती असेल तर ती व्यक्ती कोरोना पसरवू शकते का? म्हणजे थोडक्यात लस घेतलेल्या व्यक्तीला जर करोना झाला असं मी गृहीत धरतो. म्हणजे नाही, आता काही लस तुम्ही आता म्हणलात सांगताना की ऑलरेडी काही याच्यात स्पाइक असतो किंवा स्पाइक काढून नाही कळलं मला. लसीमध्ये करोना करण्याची कुठलीच ताकद नाहीये. लस ही होमिओपॅथीच्या प्रिन्सिपलवर चालते. म्हणजे काय की जो आजार आहे त्याच्या विरुद्धचं सूक्ष्म प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढवायला दिलेली गोष्ट म्हणजे लस. त्यामुळे लस ही आजार निर्माणच करू शकत नाही, पसरवणं तर फार लांबच राहिलं. त्यामुळे करोना लशीमुळे करोना झाला हे धादांत खोटं आहे. असं होऊच शकत नाही. मग काय होऊ शकतं, नेमकी कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडू शकते. म्हणजे लस घेतलेल्या काळामध्ये 15-16 दिवस तरी प्रतिकारशक्ती यायला वेळ लागतो आणि लस घेऊन सुद्धा पहिल्या डोस नंतर 55-60% प्रतिकारशक्ती मिळते. याचा अर्थ 30-40% लोकांना लस पहिली घेऊन सुद्धा आणि लस घेतल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर कुणालाही करोना होऊ शकतो. आणि तो करोनाचा लशीचा काहीही एकमेकांशी संबंध नाही. फक्त तो कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली. हे लोक करोना पसरवू शकतात का? तर आता तरी फायझरचं असं म्हणणं आहे की जर दोन्ही लशी घेऊन झाल्या असतील तर ते करोना पसरवू शकत नाहीत म्हणून. परंतु तसा संशोधन आपल्या लशींवर अजून झालेलं नाहीये. जोपर्यंत ते झालेलं नाहीये तोपर्यंत मी असा सल्ला देईन की जर लस घेऊन करोना झाला तर विलगीकरण करोनाप्रमाणेच करायचंय. लस घेतलेल्या माणसांनी दबंग किंवा राधे पद्धतीने फिरायला जायचं नाहीये. थँक्यू डॉक्टर. आता तुम्ही म्हणाला की प्रतिकारक शक्ती थोडीशी कमी होते लस घेतल्यानंतर, तर लस घेतलेल्या व्यक्तीला मग विलगीकरणाची आवश्यकता आहे का लस घेतलीये म्हणून? नाही, लस घेतलेल्या व्यक्तींनी काळजी मात्र 1 आठवडा 10 दिवस जास्त घेणं गरजेचं आहे. कारण लस घेतल्यानंतर करोना होण्याची त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम असते, पण थोडीशी करोनाला ससेप्टेबिलिटी वाढते आणि ती पहिले 1 8-10 दिवसाकरताच आहे. म्हणून लस घेतलेल्या व्यक्तींनी मला असं वाटतं की 1 8-10 दिवस विलगीकरणात वगैरे जायची अजिबातच गरज नाहीये. पण मास्क आणि आपण जे करोनाचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो ते अत्यंत काटेकोरपणे पाळायला पाहिजेत. कारण मला माझ्या माहितीचे एक ENT सर्जन आहेत, तर ते अगदी करोना काळामध्ये कुठे दडले होते कधी कुणाला कळलंच नाही, म्हणजे ते दिसायचेच नाहीत. परंतु लस घेतल्यानंतर विदाऊट मास्क त्यांना आम्ही कुठेतरी पाहिलं आणि त्यांना झाला करोना. म्हणजे ज्यांनी 1.25 वर्ष लपून काढलेला होता त्यांना लस घेतल्यानंतर पुढच्या 15 दिवसानंतर करोना झाला आणि त्याचं कारण त्यांनी त्या सगळ्या काळज्या हवेमध्ये भिरकावून दिल्या. तर तसं न करता लस घेतल्यावर सुद्धा आपण काळजीही घ्यायला पाहिजे. जेव्हा सगळेजण लस घेतील आणि करोना जाईल, जशी स्थिती
काही भागांमध्ये जगाच्या यायला लागली, इस्रायलमध्ये आली आहे, अमेरिकेच्या काही प्रांतांमध्ये यायला सुरुवात झाली आहे, इंग्लंडच्या काही भागात यायला सुरुवात केली, तिथे ही बंधनं अधिक शिथिल होत जातील. थँक्यू डॉक्टर. जर नवरा आणि बायको म्हणजे एकाच घरात राहणाऱ्या दोन लोक त्यांना एकत्र लस घ्यायची असेल, तर असं काही ठिकाणी ऐकू आलं होतं की एकाच वेळी दोघांनी घेऊ नये, एका वेळी एकाने घ्यावी आणि मग काही दिवसांनी दुसऱ्याने घ्यावी. तर ते योग्य आहे का? व्हॅक्सिन संबंधी जेव्हा भीती होती तेव्हा हे अगदी योग्य होतं. मी समजा बायकोला वाटलं की नवरा जाऊन मेला पुढे लस घेऊन तर आपण एका वेळी मरायला नको वगैरे म्हणून, पण आता त्याला काही विशेष अर्थ राहिलेला नाहीये. त्यामुळं मी असं म्हणेन की लशीसाठी पहिल्यांदा ते विषाच्या टेस्टिंगसाठी पाठवायचं ना पूर्वी राजांच्या काळात, तसं काही करायची गरज नाहीये. आणि दुसरं मला असं वाटतं की लसीचे साईड इफेक्ट्स इतके मामूली आहेत, ते पाहिलेत आम्ही सगळे, आमच्या 4,500 लोकांनी लस घेतली आहे, तर ते इतके मामूली आहेत की बाबा घरातला स्वयंपाक बंद पडलाय किंवा आता कोणी फ्रीजच चालू करत नाही वगैरे अशी काही स्थिती नाहीये. ते लोकांना अगदी किरकोळ दंड दुखला किंवा थोडासा ताप आला, याच्या पलीकडे काही विशेष त्रास नाहीये. त्यामुळे जर नवरा बायकोचं पटत असेल तर दोघांनी एकत्र घ्यावी, आणि पटत नसेल तर वेगवेगळ्या दिवशी घ्यावी. थँक्यू. आता लसीचा काही अंशी तुटवडा पण जाणवू लागलेला आहे. आपल्या इथे बऱ्यापैकी व्हॅक्सिन सेंटर्स पण बंद होतात. तर जर लसीचा पहिला डोस घेतला आणि दुसरा डोस मात्र वेळेवर मिळाला नाही किंवा घेऊ शकलो नाही, तर पहिला डोस निष्क्रिय होतो का? आणि मग पुन्हा पहिल्यांपासून सुरुवात करावी लागते का, की पहिला डोस आणि मग दुसरा डोस? त्याच्यावर काय झालंय, पुरेसं संशोधन नाहीये की पहिल्या डोस नंतर किती काळांनी परत घ्यावा लागेल. पण आमची जेव्हा आयडी स्पेशालिस्ट म्हणजे हे जे व्हॅक्सिनचे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये या विषयावर चर्चा झाली, तर त्याचा चर्चेचा निष्कर्ष असा आहे की जर 6 महिन्यापेक्षा अधिक काळ पहिल्या डोस नंतर लागला तर पुनश्च पहिल्यापासून सुरुवात करावी. पण समजा तुमचं 1 महिन्याच्या ऐवजी 2 महिने झाले किंवा 2 महिन्याच्या ऐवजी 3 झाले, अगदी 3च्या ऐवजी 4 महिने झाले, तरी तो बूस्टर डोस म्हणूनच समजावा. कारण या लसीचं तत्व काय हे आपण समजून घेऊया, की लस ही आपली प्रतिकारशक्ती फायर करते, म्हणजे इम्युनिटीला स्टिम्युलेट करते, आणि ती इम्युनिटी वर राहून काही काळानंतर थोडीशी खाली यायला लागते, त्यावेळी आपण बूस्टर डोस देतो. आणि त्या बूस्टर डोसनी ती एकदा परत फायर झाली की कमीत कमी 1 वर्ष टिकेल अशी आत्ताची जगामध्ये अपेक्षा आहे. काही लोकांचं तर 2 वर्ष 3 वर्ष असं सुद्धा म्हणणं आहे. पण त्याला अजून तेवढा वेळच मिळालेला नसल्यामुळं त्याबद्दल आत्मविश्वासाने बोलणं शक्य नाही. पण आपण 1 वर्षाचा जर हिशोब केला तर 1 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत कधीही दुसरी लस घेतली तर मी त्याला बूस्टर डोस असंच समजेन. ओके. जर पहिला डोस घेतला लसीचा आणि त्याच्यानंतर जर त्या व्यक्तीला कोविड झाला, तर त्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायचा का नाही घ्यायचा? कधी घ्यायचा हे खूप जणांना होत आहे, आणि त्यामुळेच असा पेपर आला होता की लशीनंतर करोनाची ससेप्टेबिलिटी 10-12 दिवस वाढलेली राहते म्हणून. त्यामुळे जर लसीनंतर करोना झाला, मग त्याला आपण RT-PCR किंवा रॅपिड अँटीजन पॉझिटिव्ह झाला, तर त्याच्यामध्ये आपण 3 वर्गवारी करूया. एक एसिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना काही कळलंच नाही पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळं घरात कोणाला तरी झाल्यामुळं त्यांचा झालाय असं कळलं, त्यांना काहीच तक्रार नाहीये, तर अशा लोकांनी 2 महिन्यानंतर दुसरा डोस घ्यावा. म्हणजे करोना झाल्यानंतरच्या 2 महिन्यानंतर, पहिल्या डोस नंतर नाही, करोना नंतरच्या 2 महिन्यानंतर दुसरा डोस घ्यावा. ज्यांना मध्यम म्हणजे हलक्या स्वरूपाचा करोना झाला, किरकोळ 1-2 दिवस ताप आला किंवा थोडा खोकला आला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागलं नाही, त्यांनी 3 महिन्यांनी घ्यावा. आणि ज्यांना सिव्हिअर करोना झाला म्हणजे काही ऑक्सिजन लागला, रेमडेसिवीर किंवा स्टिरॉइड द्यायला लागले, त्यांनी 6 महिन्यांनी घ्यावा. म्हणजे 2 महिने, 3 महिने आणि 6 महिने हे करोनाच्या तीव्रतेवर ठरवावं. ओके. ऍक्च्युअली त्यांचा करोना हा सुद्धा बूस्टर डोस सारखाच आहे, हे जर कळलं तर त्यांची अँझायटी थोडी कमी होईल. अच्छा. साधारणपणे पहिला म्हणजे दोन्ही डोस घेतले, एखाद्या व्यक्तीला दोन्ही डोस मिळालेले असतील तर ते 100% इफेक्टिव्ह साधारण काय वेळात होतात आणि ते किती वेळापर्यंत त्या दोन्ही डोसाचा इफेक्ट राहतो व्हॅक्सिन? हो, तर साधारणपणे प्रत्येक व्हॅक्सिनची ही जी इंटरव्हल आहे ती वेगवेगळी आहे, कारण रिसर्चला वेळ पुरेसा मिळाला नव्हता. आमची जी इतर व्हायरल व्हॅक्सिन्स आहेत, म्हणजे हिपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन आहे, कॅन्सर सर्व्हिक्सचं HPV म्हणून आम्ही व्हॅक्सिन वापरतो, तर त्या सगळ्यांमध्ये 3 महिन्याची गॅप असते. आणि आता तुमच्या लक्षात यायला लागेल की जसं हळूहळू संशोधन पुढे जाईल, सगळी व्हॅक्सिन हळूहळू 3 महिन्याच्या गॅपकडे जातील असा माझा अंदाज आहे. हे पुढे काळ सांगेल, पण आता कोविशिल्ड वाल्यांतर 3 महिन्याची गॅप आता सांगायला सुरुवात केली आहे.
तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण मी म्हणजे डॉक्टर धनंजय केळकर, मी पहिल्या डोस आणि दुसऱ्या डोस मध्ये 3 महिन्याचं अंतर ठेवलं होतं. तर ओके. माझ्या मते तेच संयुक्तिक आहे. कोव्हॅक्सिनला आता 1 महिनाच सांगतात आणि हो. प्रत्येक व्हॅक्सिनचा रिसर्च थोड्याफार प्रमाणात घाईघाईत केलेला आहे, अपुरा आहे. त्यामुळे जे काही मॅन्युफॅक्चररनी किंवा सायन्सनी सांगितलंय ते पाळावं. नवीन डेटा येस तोपर्यंत तेच खरं आहे असं समजावं. पण इव्हेंच्युअली माझं असं मत आहे की 3 महिन्यांनीच सगळी व्हॅक्सिन्स होतील आणि ती सर्व 1 वर्ष नक्की टिकतील. आता चर्चा अशी चालली की ज्यांनी 1 महिन्याने डोस घेतला त्यांची इम्युनिटी किती दिवस टिकेल, किती 1 वर्ष टिकणार आहे का 9-10 महिन्याला संपेल म्हणून. तर मला असं वाटतं की या कंपन्याच 8 किंवा 9 महिन्यानंतर अँटीबॉडीजची चेकिंग करतील आणि त्याच्यावरची माहिती पुढे येईल. आत्ताच्या घडीला आपण 1 वर्ष समजून चालायला हरकत नाही. आता 1 वर्षानंतर जेव्हा तुमच्यावर व्हॅक्सिन घ्यायची वेळ येईल तेव्हा परत 2 डोस घ्यावे लागणार नाहीयेत, तेव्हा फक्त बूस्टर घ्यायचा आहे तुम्हाला. हे जे 2 डोस आहे ते सुरुवातीचे इंजिन फायर करण्याचे डोसेस आहेत. एकदा ते इंजिन फायर झालेलं असलं की पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला फक्त बूस्टर डोस घ्यायचा आहे. सो इट इज नॉट बॅड. ओके, थँक्यू डॉक्टर. ह्या लसींचं काही अंशी सध्या अर्थक कारण होतंय का? कारण ज्या पद्धतीने लसींचा तुटवडा होतो किंवा मग काही लोक म्हणतात की फक्त निर्यातच होतीये, आपल्या नागरिकांना न मिळता बाहेरच जात आहेत लस, किंवा पुण्यामध्ये आता बघायला गेलं तर 2-3 दिवस मागचे लसी केंद्रच बंद होते, लसीकरण केंद्र. किंवा आता 18 वर्षाच्या नंतरच्या व्यक्तींसाठी उपलब्ध झालेली लस पुन्हा एकदा रद्द होऊन फक्त 45 वर्षांच्या वरच्या ह्याच्याकडे दिली गेली. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये अर्थकारण होत आहे का कुठेतरी? याच्यामध्ये राजकारण आहे, याच्यामध्ये अर्थकारण आहे, समाजकारण बाजूला राहिलंय. हळूहळू तेही पुढे येईल की समाजकारणासाठी म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं लशीचं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की नो वन इज सेफ अंटिल एव्हरीवन इज सेफ. अमेरिकेला ते आता कळलंय. आता अचानक अमेरिकेला असं लक्षात आलंय की नुसती अमेरिकेचं लसीकरण करून चालणार नाहीये, म्हणून त्यांनी आजच पेपरमध्ये तरी निदान दिलंय की अमेरिका बाकी देशांना लस पुरवायला तयार झाली. याचं कारण असं की जरी अमेरिकेने लस घेतली आणि इतरांनी घेतली नाही तर त्यांचा पराभव ठरलेलाच आहे. तर लसीच्या विजयासाठी सर्वांनी लस घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हे खरं समाजकारण आहे. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये राजकारण आलं की कुठल्या पार्टीने कुठे लस पुरवायची हे येतं. मग आमच्या पार्टीचं जिथे स्ट्रॉंग होल्ड आहे तिथे पहिल्यांदा लस मिळाली पाहिजे हे येतं. तसंच अर्थकारण पण येतं. म्हणजे या लसीच्या कंपन्या खूप कमी पैशामध्ये त्यांच्यावर प्रेशर आलं होतं लस पुरवा म्हणून. सुरुवातीला 150 रुपये, मग 250 रुपये. त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे कुणालाच माहित नाही, त्यांनाच माहिती फक्त. त्यामुळे त्या पण लस पुरवायला अनुत्सुक होत्या असं माझं मत आहे की त्यांना पण उत्साह नव्हता लस पुरवण्यामध्ये 150 रुपयामध्ये. पण आता शासनाने त्यांना 630 रुपये कोविशिल्डसाठी आणि 995 रुपये कोव्हॅक्सिनसाठी, स्पुटनिकसाठी काहीतरी अशीच प्राइस आहे 1000 रुपयाच्या आसपास, या गव्हर्नमेंटनी ठरवून दिलेल्या प्राइसेस प्रायव्हेटसाठी आता उपलब्ध झालेल्या आहेत. जशा त्या प्राइसेस उपलब्ध झाल्या तशा त्यांनी ऑर्डर्स घ्यायला आता सगळीकडे सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ आता दीनानाथ मधून आपण 36,000 डोसेसची ऑर्डर दिली आहे आणि त्याच्याकरता काल सकाळी आपण 2,18,00,000 रुपये ट्रान्सफर केले सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला. म्हणजे थोडक्यात त्यांच्या दृष्टीने आता सकारात्मक अर्थकारण सुरू झालंय असं म्हणूया. पण अर्थकारणावरचा पुढचा भाग येतो की लस देणारे लोक तरी काय करणार पैशाबद्दल, हाही प्रश्न आहे. कारण आता हॉस्पिटल्सनी लसीचे पैसे किती लावायचे, तर सगळ्या हॉस्पिटल्सनी एकमेकांशी चर्चा करून एक साधारण रिझनेबल रेट सुरू करावा असं माझं मत आहे. आणि तो रेट पुण्या मुंबईमध्ये मला जो दिसतोय तो 900 ते 1000 रुपये दिसतोय. दीनानाथनी असं ठरवलंय की आपण 900 रुपयामध्ये ही लस लोकांना उपलब्ध करून देऊया. 630 रुपयात ती आम्हाला विकत मिळते. त्याशिवाय त्याची कोल्ड चेन मेंटेन करायची, सिरिंजेस आणायच्या, नर्सेस ठेवायच्या, रजिस्ट्रेशन करायचं, साईड इफेक्ट झाला तर त्याला ट्रीटमेंट करायची आणि घरी पाठवल्यानंतरही त्यांच्या तक्रारींना उत्तर द्यायचं. तर हे सगळं 900 रुपयामध्ये 630 इन्क्लूड करून करूया असं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्याशिवाय आम्ही एक दुसरी पाटी बाहेर लावतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय लसीकरणातून 1ही रुपयाचं अर्थार्जन करणार नाही. ही आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मला असं वाटतं की सर्व जगाची ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की लसीतनं लस बनवणाऱ्या कंपनीने भलेही पैसे मिळवू दे, बाकीच्यांनी त्याच्यावर लोणी खाण्याचं काही कारण नाही.
लस बनवणाऱ्या कंपनींनी त्याच्यामध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, रिस्क घेतलेली आहे. आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं की इतक्या कमी काळात लस बनल्याचं हे जगातलं पहिलंच उदाहरण आहे. त्यामुळे त्यांना दाद ही द्यायलाच पाहिजे आपण. जगामध्ये आजपर्यंत कुठल्याही आजारावर 1 वर्षामध्ये लस बनल्याचं माझ्या माहितीत एकही उदाहरण नाही. तर अशा ह्याच्यात त्यांनी त्याच्यावर थोडे पैसे बनवले तर ते योग्य आहे असं मला वाटतं. पण रुग्णालयांनी, शासनाने किंवा कोणीच त्याच्यावर पैसे बनवण्याचं काही कारण नाहीये. आता त्याचा एक चांगला अनुभव, वाईट अनुभव दोन्ही सांगतो. चांगला अनुभव असा की जेव्हा मी दीदींना फोन केला की आपण आता दीनानाथला पुढच्या आठवड्यापासून लस द्यायला सुरुवात करतोय, तर त्या म्हणल्या डॉक्टर पण गरिबांना कशी परवडेल 900 रुपयात लस. तर त्या म्हणल्या आपण फंड सुरू करूया. तर मी म्हटलं काय करायचं, तर त्या म्हणले आपण श्री मंगेश नावाचा एक फंड करूया, त्याच्यामध्ये मी 1 लाख रुपये देते, हृदयनाथ 1 लाख रुपये देईल आणि दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान 1 लाख रुपये देईल आणि तुम्ही लोकांनी सुद्धा 1-1 लाख रुपये त्याच्यामध्ये घाला, जे आम्ही घालणारच आहोत. तर आपण एक समाज म्हणून या लसीकरण फंड सगळीकडे उभे राहिले पाहिजेत. शासन गरिबांना देण्याचा प्रयत्नच करते, शासन किती पुरे पडेल मला माहित नाहीये. परंतु दीनानाथच्या लसीकरण केंद्रांवर जे हातावर ज्यांचे पोट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हातगाडीवाले आहेत, रिक्षावाले आहेत, भाजी विकणारे रस्त्याच्या कडेला लोक आहेत, मजुरी करणारे लोक आहेत, आपल्याकडे म्हणजे असे खूप लोक आहेत की ज्यांना 900 रुपये सुद्धा मोठी रक्कम आहे आणि असे खूप लोक आहेत की ज्यांच्या खिशातनं 900 रुपये पडलेले त्यांना कळत नाही. तर ह्या दोघांना एकत्र आणण्याचं आपण काम या फंडाद्वारे केलं पाहिजे. आणि तिथे आम्ही एक काउंटर उघडतोय ज्याच्यावर 1ही रुपया न घेता मोफत लस या लोकांना दिली जाईल. आणि ती गोष्ट मला असं वाटतं की सगळ्या सेंटर्सनी जर केली तर चांगलं होईल, कारण ही सगळ्यांची जबाबदारी आहे. मला तर असं वाटतं की रुग्णालयांनी जेवढ्या लवकर कोविडवर मात होईल तेवढी त्यांची पण गाडी रुळावर येईल, नाहीतर कोविड करण्यातच जन्म जाईल सगळ्यांचा. आता ह्याच्यातला वाईट अनुभव पण सांगतो, जो पण कळणं गरजेचं आहे लोकांना. आमच्या शेजारी एक शाळा आहे, दीनानाथच्या शेजारी सेवा सदन म्हणून, तिथे लसीकरण करावं असं आमच्या मनात होतं, कारण ते आम्हाला सोपं पडत होतं. आणि रुग्णालयात यायला लोक थोडेसे घाबरतात, पार्किंगचा प्रॉब्लेम असतो. आम्ही आतापर्यंत 27,000 लोकांना दीनानाथमध्ये लस दिलीच आहे, 150 रुपयामध्ये लस दिली आहे. जेव्हा ती 150-250 जे काही शासनाने सांगितलं ती दिलीच आहे. पण आता मला वाटलं की मोठ्या प्रमाणावर जर करायचं असेल तर जिथं पार्किंग आहे, जिथं वेटिंग आहे, कारण मला त्या आकडा 2,000, 5,000, 10,000 असा वाढवायची इच्छा आहे. म्हणून आम्ही तिथे करावा असा विचार केला. तिथले लोकही तयार झाले आणि आता करायचं म्हणून फायनली त्यांना विचारायला जाऊन, बाबा पैसे तुम्हाला किती द्यायचे, नॉमिनल काय त्याचं, त्या हॉलचं अपकीप म्हणा, तिथले टॉयलेटची स्वच्छता आमचे लोक करतीलच, पण काहीतरी भाडं म्हणून करूया. तर तिथे एक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आता चेअरमन होत आहेत किंवा त्यांच्या पत्नी चेअरमन आहेत, त्यांनी 5 लाख रुपये महिना भाडं सांगितलं आम्हाला. तर ते ऐकून, आणि ते रोटरीनेच असंही मी ऐकू नये, त्यामुळे आता तुम्ही बघा रोटरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवा. पण आम्ही मग ती जागा बदलून बाल शिक्षण मंदिर मयूर कॉलनीतलं जे आहे तिथं आता व्हॅक्सिनेशन सुरू करायचा निर्णय घेतला आणि तो सोमवारपासून आम्ही सुरू पण करतोय. पण व्हॅक्सिन ही खरंच सगळ्यांची जबाबदारी आहे. हे जेवढं सगळ्या घटकांना कळेल तेवढं बरं आहे असं मला वाटतंय. म्हणून आपण, आपला देश किंवा जगातला कुठलाही देश या राजकारणापासून आणि अर्थकारणापासून अलिप्त होऊ शकत नाही. म्हणून समाजाने पुढे यायला पाहिजे. खरंच स्तुत्य काम आहे डॉक्टर. आता मी प्रश्न विचारण्यासाठी आमचे रोटेरियन अमित शाह यांच्याकडे हँडओव्हर करतो. डॉक्टर नमस्कार. आय थिंक दिस विल बी अ व्हेरी ग्रेट इनिशिएटिव्ह जे तुम्ही आता सांगितलं. खरंच ती गरज आहे आणि ते तुम्ही चालू केलं तर इट विल बी वंडरफुल अँड पीपल विल शुअरली फॉलो युअर फुटस्टेप्स. मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही आता जे सांगितलं की नो वन इज सेफ टिल एव्हरीबडी इज सेफ, तर याच्यात तुम्ही थोडं इलॅबोरेट कराल का? कारण जर मी लस घेतली असेल तर माझी इम्युनिटी नक्कीच बेटर आहे, म्हणजे अख्ख्या जगात सगळ्यांचं लसीकरण झालं पण एखादा छोटा देश किंवा पाकिस्तान किंवा कुठल्या तरी एका देशाच्या लोकांचं लसीकरण झालं नाही तरी मला धोका हा कायम राहणारच का? का म्हणजे का मला फक्त सिम्पटम्स येतील आणि आय विल बी थ्रू, म्हणजे नक्की काय होईल त्याच्यातनं? दोन गोष्टी त्याच्यातनं होतील. जर लसीकरण सर्वत्र झालं नाही आणि जगातनं कोरोना हद्दपार झाला नाही तर तो पण एक शत्रू म्हणून त्याची रणनीती ठरवतोय. आपणच फक्त रणनीती ठरवतो असं नसतं. त्यामुळं 2 गोष्टी त्याच्यातनं होऊ शकतात. एक व्हॅक्सिन रेझिस्टंट म्युटेशन येऊ शकतं आणि व्हॅक्सिन रेझिस्टंट म्युटेशन जर आलं तर सर्वच लशींचा पराभव होईल. आत्ता काही लोकांचा असा क्लेम आहे, फायझरचा वगैरे, की व्हॅक्सिन रेझिस्टन्स ह्या भारताच्या काय B.1.617 स्ट्रेननी येणार नाही, पण त्याबद्दल इंग्लंड तरी सध्या खूप साशंक दिसतोय. याचा अर्थ इंग्लंडमध्ये
व्हॅक्सिन देऊन सुद्धा अचानक आकडा वाढला नॉर्दर्न इंग्लंडमध्ये, आणि तो वाढण्याचं कारण ते आपला स्ट्रेन सांगतायत B.1.617. याचा अर्थ जर व्हॅक्सिनेशन सर्वत्र आणि वेगाने झालं नाही तर व्हॅक्सिनचा पण पराभव होऊ शकतो. आता हा ओके. पराभव दोन प्रकारचा असेल. एक तुम्ही म्हणलात तसं की मला किरकोळ होईल हीही शक्यता आहे, किंवा मला सिव्हिअर होईल हा पण धोका आहे. तर असं किरकोळवर फार मदार टाकून चालणार नाहीये. दुसरं तुम्ही जे आता म्हणालात की 900 रुपयात तुम्ही जे देणार आहात लस, हो. तर तो एक सिंगल डोसची कॉस्ट आहे का 2 डोसची ती कॉस्ट आहे? सिंगल डोसची 630 रुपये ही एका डोसची कॉस्ट आहे. सिरम इन्स्टिट्यूटला भारतीय गव्हर्नमेंटने जी परमिशन दिली आहे ती एका डोसला 630 रुपये, 600 रुपये लशीची कॉस्ट आणि 30 रुपये जीएसटी, ओके अशी ती कॉस्ट आहे. ओके ओके. डॉक्टर, मला परत थोडंसं कन्फ्युजन असं आहे की नक्की 2 डोस घ्यायचे आहेत का 3 घ्यायचे आहेत का 4 घ्यायचे आहेत? थोडंसं दोन 2 घ्यायचं तर मॅन्डेटरीज आहे, पण म्हणजे आपण म्हणतोय 8-9 महिन्यांनी आपल्याला अजून एक डोस घ्यायचा आहे, तो नक्की काय असेल? एक वर्षांनी बुस्टर डोस लागेल. 8-9 महिन्यांनी त्याच्यावर संशोधन करतील ते की तुमची अँटीबॉडी लेवल खाली जात नाही ना म्हणून. पण आताच्या घडीला आताच्या शास्त्राप्रमाणे 2 डोस घ्यायचे आणि बुस्टर डोस 1 वर्षांनी येईल. ओके, ठीक आहे. डॉक्टर, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला असेल व त्याच्या शरीरात अर्थात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील, तरी त्याने व्हॅक्सिन घ्यावे का? जर हो तर एक घेऊन चालेल का? फायझरवाल्यांचं असं म्हणणं होतं की कोरोना झालेल्या लोकांनी 1 डोस घेतला तरी चालेल, असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्याकडे त्याच्यावर अजून असं कुठल्याही बाकी व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चररने असा क्लेम केलेला नाहीये. परंतु फायझरचे सुद्धा माझ्या माहितीचे जे डॉक्टर्स आहेत अमेरिकेमधले सगळे, की ज्यांना बऱ्याच जणांना कोविड होऊन गेला, त्यांनी स्वतः घेतलेले 2 डोसेसच आहेत शेवटी. 1 डोस कुणीच घेतला नाही. कारण 2 डोस ही बुस्टर इम्युनिटी करून, म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, इम्युनिटीमध्ये प्रतिकारशक्तीमध्ये मेमरी नावाचा एक शब्द असतो. म्हणजे सुरुवातीला ती प्रतिकारशक्ती वर जाते आणि ती खाली जायला लागल्यानंतर मेमरीला एक धक्का दिला, जसं आपण लहानपणी पोहलेलो असलो की मोठेपणी पटकन पोहता येतं आपल्याला, तशा प्रकारची ही इम्युनिटीला फायरिंग करण्याचं बुस्टर डोसचं मेकॅनिझम असतं. त्यामुळे ओके. आताच्या घडीला कोरोना होऊन गेला असला तरी 2 डोस घेणं हे जास्त प्रेडिक्टेबल, म्हणजे तुम्हाला शेवटी काय सेफ्टी पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे आपण जसं सीट बेल्ट लावतो तसं ते थोड्या प्रमाणात 2 डोस घेणं आहे. ओके, थँक्यू डॉक्टर. आजी आजोबांना नुकतीच लस घेतली असेल, व त्यांना काही त्रास होत नसेल, तर त्यांनी नातवंडांसोबत राहावे का? हा एक प्रश्न आमच्याकडे आलेला आहे. तर पहिला डोस घेतला असेल तर त्याच्यानंतर एक 10-12-14 दिवस काळजी खूप घ्यावी. नातवंडांबरोबर राहण्यामुळे नातवंडांना धोका नाहीये, पण नातवंडांमुळे आजी आजोबांची विकेट जाऊ नये म्हणून थोडी काळजी घ्यावी. कारण काय आहे की जर कोविड झाला पहिल्या डोस नंतर 2 आठवड्याच्या आत, तर लशीचं काही प्रोटेक्शन मिळालेलंच नाहीये. म्हणजे तुम्ही जेवढ्या धोक्यामध्ये गेल्या वर्षी उभे होतात तेवढ्याच धोक्यामध्ये या वर्षी पण उभे आहात. म्हणून पहिल्या लशीनंतर 14 दिवस विशेष काळजी आपण मास्क वापरतोय ना, म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची घ्यावी. दुसऱ्या डोस नंतरही 14 दिवस प्रोटेक्शनचा काही प्रमाण कमी आहे, त्या काळामध्ये पण काळजी घ्यावी. 2 डोस झाल्यानंतर 14 दिवसांनी काळजीचं प्रमाण थोडंसं कमी करायला हरकत नाही, कारण सगळंच आयुष्य या मास्कच्या पाठी जाईल का ही भीती तर आज सगळ्यांना आहेच आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की त्यानंतर कालानुरूप योग्य ती काळजी घ्यावी. म्हणजे मग त्यानंतर थोड्याशा गोष्टी सैल होतील, पण तरीही एक वॉचफुल माणूस सैल होतो तेवढ्याच सैल होतील असं मी म्हणेन. पण प्रवास करू शकाल तुम्ही, हॉटेलमध्ये जाऊ शकाल, तर ह्या गोष्टी तर पुढे सुरू होणारच आहेत नक्की. म्हणजे याच्यात नेमकं आजी आजोबांच्या सेफ्टीसाठी त्यांनी काळजी घ्यायची आहे. मुलांना त्याचा काही फारसा धोका नाहीये. मुलांना अजिबातच धोका नाहीये. डॉक्टर, गर्भवती स्त्रीने व स्तनपान देणाऱ्या आईने व्हॅक्सिन घ्यावे का? यावर काही रिसर्च झाला आहे का? काय आहे, दुर्दैवाने आतापर्यंत ह्याच्यावर रिसर्च आणि पब्लिकेशन आलेलं नसल्यामुळं त्यांना आता दिलं जात नाही आणि देऊ नका असंच शिफारस आहे, कारण ज्याचा डेटा नाही ते दिलं जात नाही. दुसरं काय होतं की गर्भवती स्त्रीला किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रीमुळं त्या व्हॅक्सिनची मात्रा मुलामध्ये काही जाईल का आणि त्याच्या RNA मध्ये काही चेंज होईल का, अशा हायपोथेटिकल भूत मेडिकल सायन्सच्या डोक्यावर बरीच होती. परंतु पहिल्या वेव्हच्या वेळी कोणीही गर्भवती स्त्री गेली नव्हती, पण या लाटेमध्ये माझ्या माहितीच्या 2
डिलिव्हरीच्या बायका कोविडनी मेल्या हो. आणि त्या 28, 30, 26 अशा वर्षाच्या होत्या. आणि जे मला फार भयानक वाटलं. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझी खात्री आहे की पुढील काही महिन्यांमध्ये सर्व गर्भवती स्त्रियांना आणि सर्व स्तनपान करणाऱ्या मातांना हे व्हॅक्सिन दिलं जाईल. त्याचं पब्लिकेशन आल्याशिवाय हा सल्ला देणं अवघड आहे. पण तुम्ही आज माझं 99% हे बाकीत खरं समजून चाललं की सर्वांना कोरोना व्हॅक्सिन दिलं पाहिजे. ओके. म्हणजे खरं तर दिलं गेलं पाहिजे, पण रिसर्चच्या अभावी आपण आता काही थांबलो, करू शकत नाही. थोडंसं थांबलोय असं म्हणूया आपण त्याला आता. डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला जर काही पदार्थाची ॲलर्जी असेल, पित्त उठत असेल, तर त्यांनी लस घ्यावी का? व्हॅक्सिनची ॲलर्जी टेस्ट करावी का? म्हणजे व्हॅक्सिनमुळे काही ॲलर्जी होईल याची काही टेस्ट करण्याची काही प्रोव्हिजन आहे का आणि करावी का? कळलं. आता व्हॅक्सिनला अॅनाफिलॅक्टिक रिॲक्शन किंवा ॲलर्जी होऊन मृत्यू होईल का, हीच सगळ्यात मोठी भीती व्हॅक्सिन घेताना पहिल्यांदा होती. की काय भीक नको पण कुत्रा आवर, किंवा उपाय नको पण अपाय तरी नको वगैरे टाईपचं सुरुवातीला होतं. आता हळूहळू आपल्याला कळलंय की असं काही अपाय वगैरे काही नाहीये, म्हणूनच व्हॅक्सिन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगात सगळीकडे पसरत आहे. परंतु ज्याला ॲलर्जी आहे अशा माणसांमध्ये आपण ॲलर्जीचे 2 प्रकार करूया. एक जी किरकोळ ॲलर्जी, ज्याच्यामध्ये अंगावर काही गांधी उठली किंवा खास सुटली केसांना वगैरे, किंवा अंगावर थोडे चट्टे उठले, या लोकांनी काळजी करण्याचं काही कारण नाहीये. कारण व्हॅक्सिनचा बेनिफिट हा या अशा होणाऱ्या त्रासापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यांनी जरूर घ्यावं. परंतु ज्यांना सिरियस ॲलर्जी असते, म्हणजे तुम्ही पेनिसिलिनच्या ॲलर्जीबद्दल ऐकलं असेल की तिथनं एकदम माणूस ICU मध्येच गेला, श्वास घ्यायलाच त्रास झाला, तोंडच सगळं सुजलं, त्याला आपण सिरियस ॲलर्जी म्हणतो. तर सिरियस ॲलर्जीवाल्या लोकांनी ॲलर्जी स्पेशालिस्टकडे जावं. म्हणजे व्हॅक्सिन घ्यायच्या आधी, नंतर नाही. व्हॅक्सिन घ्यायच्या आधी त्यांनी ॲलर्जी स्पेशालिस्टकडे जावं. व्हॅक्सिनचे कंपोनंट्स त्या बाटलीवर लिहिलेले असतात सगळे, ते या ॲलर्जी स्पेशालिस्टना माहिती असतात, नसले तर नेटवरनं मिळतात. आणि त्या कंपोनंट्सची ॲलर्जी टेस्टिंग करता येतं. म्हणजे व्हॅक्सिनला अशी ॲलर्जी नसून त्याच्यातल्या कंपोनंट्सना ॲलर्जी असते, व्हायरसला काही ॲलर्जी नाहीये. कंपोनंट्सना ॲलर्जी आहे, त्याचं टेस्टिंग ते करू शकतात. तर ज्यांना सिरियस ॲलर्जीची हिस्ट्री आहे, लाईफ थ्रेटनिंग ॲलर्जी, फक्त लाईफ थ्रेटनिंग ॲलर्जीवाल्यांनी ॲलर्जी स्पेशालिस्टकडे जावं. दीनानाथला डॉक्टर पुजारी म्हणून ॲलर्जी स्पेशालिस्ट आहेत. सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्सना कोणीतरी ॲलर्जी स्पेशालिस्ट असतो आणि त्यांच्याकडून काळजीपूर्वक सल्ला घेऊन मगच घ्यावं. असं काही तुमच्या माहितीत काही असं केस आहे का ज्याला ॲलर्जी होती आणि काही त्याला त्रास झाला किंवा असं काही? आतापर्यंत मी एकही नाही ऐकलं. ओके. डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की ज्यांना बीपी, डायबिटीज किंवा इतर क्रॉनिक आजार असतील त्यांनी लस घेताना काय काळजी घ्यावी? त्यांनी लवकर रांगेत उभं राहून लस घ्यावी. त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे. फर्स्ट थिंग दे शुड डू इज गेट अ व्हॅक्सिन. आणि त्यांनी काही रक्त पातळ व्हायच्या गोळ्या बंद करायच्या नाहीत, काहीच करायचं नाहीये. त्यांनी आपली सर्व नेहमीची मेडिकेशन चालू ठेवायची. लवकरात लवकर कोविन ॲपवर जायचं. मनातला हा जो विरोध आहे, काही जणांचा तात्विक विरोध आहे, काही जणांचा शास्त्रीय विरोध आहे, काही जणांचा आयुर्वेदिक विरोध आहे, काही जणांचा धार्मिक विरोध आहे, तो विरोध मिटवून टाकायचा आणि लवकरात लवकर रांगेत उभं राहून व्हॅक्सिनेशन घ्यायचं. त्यांना सगळ्यात जास्त जीवाला धोका आहे. येस येस येस, थँक्यू डॉक्टर सो मच. मी आता पुढच्या कार्यक्रमासाठी म्हणजे कंटिन्यू ठेवण्यासाठी मी संजय सातारकर, आमचे पास्ट प्रेसिडेंट, यांना विनंती करतो की त्यांनी पुढचे प्रश्न विचारावे. नमस्कार डॉक्टर, माझ्याकडे काही प्रश्न आलेले आहेत. त्याच्यात एक पहिला प्रश्न असा आहे की लस घेतल्यावर काही जणांना खूप त्रास होतो आणि काही जणांना अजिबात काही त्रास होत नाही. तर हे काही इम्युनिटीशी याचा संबंध आहे का, इफेक्टिव्हनेस ऑफ द लस असं म्हणू शकतो? नाही, लसीचं प्रमाण कसं आहे ना, म्हणजे लसची मजा सांगतो तुम्हाला एक, की लस ही अत्यल्प डोसमध्ये दिली जाणारीच असते. म्हणजे ती वजनाप्रमाणे किंवा आता लहान मुलांना निम्म्या डोसची वगैरे असं नसते. त्याचं प्रमाणच अत्यल्प आहे. अत्यल्पचं अजून अत्यल्प केलं जात नाही. म्हणजे थोडक्यात ती अत्यल्प प्रमाणात दिली जाणारी गोष्ट आहे. एखाद्याने 2 लशी एकाच दिवशी टोचून घेतल्या तरी त्याला काही होणार नाहीये, कारण अत्यल्प गुणिले 2 एवढंच होणार आहे. 100 घेतल्या तरच त्याला काहीतरी होईल, नाहीतर काही होणार नाहीये. आता मग लसीमुळं त्रास जो काही होतो त्याचा लसीच्या डोसशी किंवा त्या माणसाच्या वजनाशी किंवा याच्याशी काही संबंध नाही, किंवा वयाशी, बाकी कशाशी संबंध नाहीये. 2 गोष्टींशी असू शकतो. एक असू शकतो म्हणजे जर कोविड होऊन गेला असेल तर त्या लोकांना लसीनंतर थोडीशी जास्त रिॲक्शन येते, कारण त्यांची इम्युनिटी आधीच फायर झालेली होती. त्यामुळे यावेळी पण ती जरा एकदम सशक्तपणे उभी राहणार आहे. त्यामुळे कोविड होऊन गेलेल्या लोकांना थोडासा ताप येणं,
किरकोळ घसा खवखवणं किंवा दंड दुखणं हे न कोविड झालेल्यापेक्षा थोडं जास्त आहे. त्यामुळे आपली एक टेस्ट सुद्धा म्हणायला हरकत नाही की आपल्याला लसीनंतर काही त्रास नाही झाला तर बहुतेक कोविड झाला नसावा असा अंदाज बांधायला हरकत नाही. पण म्हणजे कोविड झालेल्या माणसाला होईलच असं नाहीये. कारण त्याला जर समजा गेल्या वर्षी जून जुलैला होऊन गेला असेल तर आतापर्यंत ती इम्युनिटी विसरली असेल, कमी झाली असेल, ही पण शक्यता आहे. पण व्हॅक्सिन नंतरचा त्रास हा मोस्टली तुमची प्रतिकारशक्ती पटकन फायर होते याचा एक दर्शक आहे. त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. इम्युनिटीशी त्याचा काही संबंध नाही. आपली जी नाही, ती इम्युनिटी पटकन तुम्हाला थोडा त्रास देते. ताप येतो हे प्रतिकारशक्तीचं लक्षण आहे. ओके. व्हॅक्सिनचा साईड इफेक्ट नसून आपल्या प्रतिकारशक्तीने ताप आला. पुढचा प्रश्न नेमका तोच आहे की व्हॅक्सिनचे काही साईड इफेक्ट असतात का? हे दोन मी ज्या पाहिल्यात त्या म्हणजे कसं आहे की एक महत्वाचा साईड इफेक्ट जो मी बोलणार आहे, पण मी जे पाहिलेत बहुसंख्य साईड इफेक्ट ते थोडासा ताप येणं, गळून गेल्यासारखं वाटणं, अंग दुखणं आणि दंड दुखणं. ह्याच्या पलीकडे खरं सांगायचं तर आमच्या 4500 मध्ये कुणाला काही झालं नाही. परंतु एक महत्वाचा साईड इफेक्ट जो इंग्लंडमधून वाचला आणि माझ्या एका माहितीच्या माणसाला इंग्लंडमध्ये झाला तर तो सांगतो. आणि ह्या कोविशिल्ड घेऊन झाला. तो साईड इफेक्ट म्हणजे रक्तामध्ये गुठळी होणं. आणि म्हणून युरोपियन युनियननी किंवा इंग्लंडनी वयवर्ष 40 खालच्या लोकांना कोविशिल्डच्या ऐवजी दुसरं व्हॅक्सिन घ्या असं म्हटलंय. त्याचं प्रमाण भारतामध्ये मग त्याच्यावर लगेच संशोधन झालं आणि कालच पेपरमध्ये त्याचं प्रमाण आलंय 0.0006%. एवढं त्याचं प्रमाण आहे. हा म्हणजे फार अत्यल्प पेक्षाही अत्यल्प आहे. आणि त्याचे व्हॅक्सिनचे बेनिफिट्स लक्षात घेता आपण 0.40 फॉलोड बाय 6 ची काळजी न करता जे मिळेल ते व्हॅक्सिन लवकरात लवकर घ्यावं असं मला शहाणपणाचं आत्ता वाटतंय. कारण मध्ये एक व्हॉट्सअपवर जोक आला होता, तुम्ही बघितलाय का नाही माहित नाही, की आधी मी लग्नाला तयार होतो, नंतर मग माझ्याशी लग्न करायला कोणी तयार नव्हतं, मग आम्ही दोघेही लग्नाला तयार झालो तेव्हा भटजी नव्हते. तर तशी अवस्था येऊ नये व्हॅक्सिन मध्ये म्हणून. आणि पुढच्या वर्षी यू कॅन मेक युअर बेस्ट चॉईस. पुढच्या वर्षी जे बूस्टर घेणार आहात ते दुसरं व्हॅक्सिन सुद्धा चालेल. ह्या वर्षी जी 2 व्हॅक्सिन घ्यायची आहेत ती एकाच कंपनीची घ्यायची आहेत. फायझरचं घेतलं तर फायझरचंच घ्यायचंय, कोविशिल्डचं घेतलं तर कोविशिल्डचंच घ्यायचंय, कोवॅक्सिनचं पहिलं घेतलं तर कोवॅक्सिनचंच दुसरं घ्यायचंय. भले त्याला 1च्या ऐवजी 2 महिने लागू देत, पण घ्यायचंय तेच. पण एक प्रश्न आहे की काही लोकांना असं हे असतं की मला चुकून दुसरं दिलं गेलं का, किंवा तसं झालं तर काय होऊ शकतं? होणार काही नाही. क्रॉस व्हॅक्सिन बद्दल पुरेसा रिसर्च नाहीये, त्यामुळं शक्यतो असं करू नये. म्हणजे कसं होतंय की अंधारामध्ये उडी मारल्यासारखं आहे. काही लागेल पायाला, नाही लागेल देवच जाणे. अंधारात मारायची कशाला उडी? तर आपल्याला जे डोळसपणे समोर रस्ता दिसतोय त्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आता माणसं अशी असतात की आम्हाला माहितीच नाही, त्यांनी काहीतरी टोचलं बाबा, तर त्याला काही अर्थ नाही. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. बरोबर. तर तिथे जाऊन मला काय टोचलं माहित नाही, मला रेकॉर्ड सापडत नाही, मला काही मत त्या माणसाला कुठलंही दिलं तरी सारखंच आहे असं माझं मत आहे. तर माणसाला इतपत तर कळलं पाहिजे की बाबा मी कुठलं व्हॅक्सिन पहिल्या वेळी घेतलं आणि दुसऱ्या वेळी कुठलं घेतोय. आणि त्यांनी त्याचं रेकॉर्ड जर कोविन ऍपवरचं काढून दाखवलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेलं असतं. म्हणजे माझ्या याच्यावर तरी कोविशिल्ड लस तुम्ही घेतली वगैरे असं लिहिलेलं आहे. राईट. अमेरिकेत असं म्हणतात की 18 वर्षाच्या वरच्या अनेकांना आता लस देऊन झाली आहे, आणि ते 12 ते 18 वर्षाच्या मुलांना लस देणार असं ऐकवत आहे. तर म्हणजे हे 12 वर्षाच्या मुलांना किंवा खालच्या मुलांना ही लस देणं जरुरी आहे का, आणि त्यांचं प्रमाण काही कमी जास्त असणार आहे का? नाही नाही, सेमच असणार प्रमाण. सर्वांना दिली पाहिजे. ह्या शास्त्रामधली ब्युरोक्रेसी आहे आमच्या. तुमच्याकडे शासनाची ब्युरोक्रेसी असते, बिझनेसमध्ये काय तुमच्या ISO 9001 ची ब्युरोक्रेसी असते, तशी ही आमच्या शास्त्रामधली ब्युरोक्रेसी आहे की रिसर्चनी सेफ्टी सिद्ध झाल्याशिवाय देऊ शकत नाही. जेव्हा की ढळढळीत सत्य दिसतंय की ऍडल्ट आणि माणसांना सेमच डोस देणार आहे, त्यांची शरीराची जडणघडण सेमच आहे, मुलं आपल्यापेक्षा जास्त टफ आहेत, त्यांना काहीच होत नाही, कोविडनी काही होत नाही आणि व्हॅक्सिननी काही होणार नाहीये, तरी सुद्धा ते सिद्ध न झाल्यामुळे ते हळूहळू चाललंय खाली, बाकी काही नाहीये. सुरुवातीला आपल्याला काय होतं की मोठी माणसं जास्त मरतील कारण त्यांना डायबिटीज जास्त आहे, हायपरटेन्शन जास्त आहे, हार्ट डिसीज जास्त आहे, म्हणून सुरुवातच संशोधनाची हाय रिस्क एज ग्रुप पासून झाली. आणि मुलांवर संशोधन झालंच नाही कारण त्यांना लोएस्ट रिस्क म्हणून समजण्यात आलं. आता अचानक जागृत झालेत लोक की मुलं मरणार पुढच्या वेळेमध्ये वगैरे. असं काही होणार नाहीये. मुलांना काही भयंकर पुढच्या वेळेमध्ये काही धोका होणार नाहीये. परंतु सर्वांना व्हॅक्सिनेट करायला पाहिजे असं माझं मत आहे.
त्याला कुठलाच वयाचा बार असता कामा नये. परंतु जसं जसं शासन या शास्त्राच्या ब्युरोक्रेसी नंतर परवानगी देत जाईल तसं तसे आपली लस सर्वांना उपलब्ध होईल. अमेरिकेमध्ये 18 ते 12 झालं की भारतामध्ये 18 ते 12 पुढच्या महिन्यामध्ये ओपन होईल अशी माझी खात्री आहे. एक आता असा ट्रेंड वाढतोय की मी वॅक्सिनेशन घेणार नाही, मी माझी इम्युनिटी वाढवणार, हे कितपत योग्य आहे? राधे पिक्चर बघितल्यामुळे असं होत असेल असं वाटतंय मला. तर असं करू नका, तो सिनेमा बघू नका. तर मला असं वाटतं की इम्युनिटी, मी आता तुम्हाला एक सांगतो की व्हॅक्सिन हा सुद्धा 100% सक्सेसचा फॉर्म्युला नाहीये. कोणीतरी मला मगाशी एक प्रश्न विचारला होता की व्हॅक्सिनची 100% इम्युनिटी कमी मिळते. तर 100% सायन्समध्ये नाहीच आहे. माझ्याकडे काही पेशंट काही वेळा भांडायला येतात किंवा त्या डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशन केलं आणि मग ते ऑपरेशन फेल गेलं, तर त्यांनी तर आम्हाला 100% सांगितलं होतं. तर मी त्यांना म्हटलं, मला जगातली एक गोष्ट ईश्वरासकट सांगा की 100% प्रेडिक्टिव्ह रिझल्ट देते. माझ्या माहितीत अशी गोष्टच जगामध्ये नाहीये की ज्याचा 100% प्रेडिक्टेबल रिझल्ट आहे. असं असूच शकत नाही. त्यामुळं व्हॅक्सिन सुद्धा 100% नाहीये. व्हॅक्सिननी आपला सक्सेस किंवा सर्व्हायव्हलचा चान्स किंवा सिरियस आजार होण्याचा चान्स किंवा आयसीयूत जाण्याचा चान्स हा बेटर होणार आहे. म्हणजे आपण शक्यतो आयसीयूत जाणार नाही, आपण शक्यतो मरणार नाही. व्हॅक्सिन घेऊनही मेलेले लोक आहेत, नाही असं समजू नका. म्हणून व्हॅक्सिन घेऊन सुद्धा प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्याला महत्व आहे. आणि ते दीनानाथचं सूत्र मी तुम्हाला सांगतो. दीनानाथ, इफ इट हॅज डन वेल ड्युरिंग लास्ट 1 year, तर ते देवाची कृपा असेलच. परंतु देवाच्या कृपेशिवाय व्हायटॅमिन डी, जलनेती आणि रोज 40 मिनिटं व्यायाम, या 3 गोष्टी आम्ही अत्यंत चोखपणे बहुसंख्य लोक करतो. सगळे नाही करत, बहुसंख्य लोक करतो. त्यामुळं तुम्ही व्हॅक्सिन घ्या किंवा घेऊ नका, पण व्हॅक्सिन घेऊनही या 3 गोष्टी, दर महिन्याला एक व्हिटॅमिन डी, जलनेती जर करत असाल तर, आणि व्यायाम रोज 40 मिनिटं, या गोष्टी केल्याच पाहिजेत. आणि व्हॅक्सिन प्लस मास्क प्लस गुड इम्युनिटी, हे मला 100%च्या जवळ जाईल असं वाटतं. म्हणजे मी 99%ला नेऊन ठेवीन त्याला. आज अनेक लोकांच्या मनात शंका आहे की मला कोविशिल्ड मिळाली, मला कोवॅक्सिन मिळाली किंवा मला स्पुटनिक मिळालं तर चांगलं झालं असतं. तर हे कितपत योग्य आहे? कुठला ब्रँड चांगला आहे, कुठला नाहीये, किंवा असं काही आहे का? हजीर तो वजीर म्हणायचं आता 1 वर्षाकरता. आणि आपला ब्रँड दुसऱ्यापेक्षा चांगला आहे प्रत्येकालाच वाटायला हरकत नाही. दुसऱ्याचा ब्रँड आपल्यापेक्षा चांगला आहे असं कोणाला वाटू नये. म्हणजे माझा ब्रँड हा नक्कीच इतरांपेक्षा जास्त पांढरा आहे, पण दुसरा तुमचा ब्रँड मात्र माझ्यापेक्षा पांढरा आहे असं नाही वाटलं तर बरं आहे. कारण फायझर संबंधी त्यांच्या काय म्हणूयाल रेप्युटेशन आहे फायझरचा आज जगामध्ये. त्याच्यामुळे असं एक ब्रँड इन्फिरियरिटी उगाच वाटून घेऊ नका. पुढे काही वर्षांनी फायझरचे धोके जास्त आहेत म्हणले की तुम्ही म्हणाल म्हणूनच आम्ही फायझर घेतलं नव्हतं पहिल्यांदा. म्हणून 1 वर्षभर शांतपणे पेशन्स ठेवून थांबा. असं संधी मिळेल तिथे डल्ला मारायचा प्रयत्न करू नका. जे मिळेल ते व्हॅक्सिन घ्या. पुढच्या वर्षी आपण हीच मीटिंग घेऊ परत, आणि बेस्ट ब्रँड कुठला आहे मी तुम्हाला नक्की कॉन्फिडेंटली सांगू शकेन. ठीक आहे. आता पुढच्या काही अजून 2 महत्वाचे प्रश्न जयाताई आमच्या प्रेसिडेंट आहेत त्यांना विचारायचे. मी जयाताईंकडे हँड ओव्हर करतो. म्हणजे आता खरं तर या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी आलेलं आहे. पण हा प्रश्न आलेला आहे आमच्याकडे, सगळ्यांसाठी व्हॅक्सिन कधी उपलब्ध होईल? व्हॅक्सिन उपलब्धता ती जी आहे ती, माझा असा अंदाज आहे की पुण्या मुंबई, मी आता सगळ्या भारताचं लगेच बोलत नाही कारण आपला देश फार मोठा आहे आणि त्याला कव्हर करायला पहिल्या डोसला नोव्हेंबर-डिसेंबर उजाडेल असं माझं मत आहे, जर लोक आले व्हॅक्सिन घ्यायला तर. पण पुण्या मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत सगळ्यांचं व्हॅक्सिनेशन होऊ शकेल एवढे डोसेस उपलब्ध होतील असं दिसतंय. कारण पुण्या मुंबईच्या जवळ व्हॅक्सिनेशन बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि पैशाची पण तरतूद आहे. त्यामुळे या 2 गोष्टीमुळे पुणे मुंबई नक्की आणि रुरल महाराष्ट्र शक्यतो हे ऑगस्ट एंड पर्यंत फर्स्ट डोस नक्की कव्हर करतील. आणि फर्स्ट डोस झाला की आपली 60% तरी सुरक्षितता आली. तर आपलं आत्ताचं टार्गेट हेच पाहिजे की पहिला डोस जास्तीत जास्त लोकांचा व्हावा आणि बऱ्याच लोकांचा दुसरा डोस व्हावा. आणि ते या अर्थकारणामुळं मला असं वाटतंय की पुढच्या आठवड्यापासून, पुढच्या सोमवारपासून ज्या अर्थी दीनानाथला मिळतंय त्या अर्थी सर्वांना मिळतंय.
मी दीनानाथचं पुढचं एक तत्व तुम्हाला सांगून ठेवतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये इन्फ्लुएन्स किंवा पैसा वापरून आम्ही मिळवत नाही. हो. हे मला काही अवघड नाहीये की कुठून तरी दिदींचे हे वापरून, माझ्या ओळखीच्या मिनिस्टर्सना वापरून आधी दीनानाथला झुकतं माप घ्या, पण मी असं करतच नाही. उलट मी म्हणतो की तुम्ही सर्वांना देणार तेव्हाच मला द्या. करेक्ट. त्यामुळं मुंबईतल्या हॉस्पिटलना मिळायला सुरुवात झाली, मला अजिबात वाईट वाटलं नाही. त्यांची ती सवय आहे पहिल्यापासून, पण माझी ती सवय नाहीये. माझी सवय अशी की तुम्ही सर्वांना द्या आणि मला पण द्या, आणि त्याच्यासाठी मी भांडतो. त्यामुळं ज्या अर्थी सोमवारपासून दीनानाथला मिळायला सुरुवात होत आहे, त्या अर्थी आता सगळ्यांना मिळायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आता पुढचा प्रश्न आहे की तुम्ही त्याचं उत्तर म्हणजे बऱ्यापैकी दिले की पुढील किती वर्ष आपल्याला लस घ्यायला लागेल, म्हणजे जसा बूस्टर डोस आपल्याला दरवर्षी घ्यायला लागेल का, जसं आपण मुलांना बीसीजीचे वगैरे सगळे इंजेक्शन देतो किंवा आतापर्यंत आपण पोलिओ देत होतो, तर त्याप्रमाणे हा डोस आपल्याला दरवर्षी घ्यायचा का, म्हणजे आता इथून पुढे 10 वर्ष करोनाची भीती राहणारच आहे का? आता याचं उत्तर मला असं वाटत नाही जगात कोणी देऊ शकेल म्हणून. म्हणजे असं कुठलाच ज्योतिषी आजपर्यंत निघाला नसेल की ज्याला करोनाचं काय होणार हे कळलं असेल. परंतु आपण जुन्या इतिहासाकडे बघितलं तर स्पॅनिश फ्लू 2 वर्षानंतर नाहीसा झाला. त्यामुळं आज तरी असा आशावाद कारण एक्झॅक्टली स्पॅनिश फ्लूची सर्व लक्षणं करोनाने दाखवली. आता करोनाशी कम्पेअर करण्यासारखा दुसरा आजार गेल्या 1000 वर्षातला फक्त स्पॅनिश फ्लूच होता. दुसरा कुठला, म्हणजे स्वाईन फ्लू आहे, एबोला आहे, दुसरे व्हायरस आजार आहेत, ते या करोनाशी कम्पॅरेबल आजपर्यंत दिसले नाहीत. त्यामुळं आपला पहिला निष्कर्ष हा इतिहासावर आधारित असला पाहिजे, भविष्यावर आधारित नसला पाहिजे. तर इतिहास असं सांगतो की 2 वर्षानंतर स्पॅनिश फ्लू नाहीसा झाला. करोना पण 2022 सालामध्ये नाहीसा होईल अशी आशा धरायला हरकत नाहीये. परंतु आपणही त्यासाठी काही केलं पाहिजे, म्हणजे लसीकरण. आणि ते जर आपण सगळ्या जगाचं केलं तर तो निश्चित हद्दपार होईल. नाही केलं समजा सगळ्या जगाचं, तुम्ही म्हणलात तसं काही देशांनी लस घेतलीच नाही किंवा काही गटांनी लस घेतली नाही आणि ब्रेकथ्रू इन्फेक्शन्स किंवा लसीचा रेझिस्टन्स झाला, तर मात्र पुढची 2-3 वर्ष, मी 10 वर्ष नाही म्हणणार, म्हणजे फारच निराशावादाच्या गर्तेमध्ये उडी मारल्यासारखं होईल, पण पुढची 2-3 वर्ष मास्क, बूस्टर व्हॅक्सिन आणि सारखं खांद्यावरनं मागे वळून बघणं हे चालू राहील. पण आता समजा असं समजूया की बाबा देवानी काही डॉक्टर केळकरांना थोडी सद्बुद्धी दिली असेल तर 2 वर्षामध्ये करोना नाहीसा होईल असं म्हणूया. आता मला वाटतं सगळ्यांचं बऱ्यापैकी शंका समाधान झालेलं असेल, कारण सगळे म्हणजे आयाम त्या ह्याच्या व्हॅक्सिनेशन बद्दल आपले कव्हर झालेले आहेत. पण तरी पण मी भूषणला आता सांगते की समजा चॅटबॉक्स मध्ये काही वेगळे प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. काही प्रश्न आहेत चॅटबॉक्स मध्ये, मी एक एक करून विचारतो डॉक्टर. एक असा आला होता प्रश्न की आजच सरकारचा निर्णय आला आहे की कोरोना झाल्यानंतर 9 महिन्यांनी लस घ्यावी. आता पहिलं कोविशिल्ड घेतल्यानंतर जर कोरोना झाला तर 9 महिन्यानंतर घेतलेलं इंजेक्शन तर बूस्टरचं काम करणार नाही, मग परत पहिल्यापासून सुरुवात करायची का? म्हणजे खरं तर 6 महिन्याचा आहे तो अवधी, आता 9 महिन्याचं केलंय सरकार, अजून हुशार होत चाललंय याचं उदाहरण आहे. पण करोना झाल्यानंतर 6 महिन्यांनी जे डोसेस घ्यायचे आहेत ते त्यावेळी 2 डोसेस घ्यायचे आहेत, पहिला डोस आणि बूस्टर डोस. ज्यांना आधी 1 डोस घेतलाय आणि मग करोना झालाय त्यांना फक्त बूस्टर डोस आहे, आणि ज्यांचा डोसच झालेला नाहीये त्यांना करोना नंतर 6 महिन्यांनी 2 डोसेस घ्यायचे आहेत. 9 महिन्याला हरकत काही नाही माझी, कारण करोनाची प्रतिकारशक्ती करोना झाल्यानंतर राहते आणि शासनाकडे कमी लसी उपलब्ध असल्यामुळं ते असं म्हणत असतील की बाबा 6च्या वेळेला तू रांगेत न येता दुसऱ्या माणसाला रांगेत जागा दे आणि तू 9 महिन्यांनी रांगेत उभा राहा, अशी शक्यता आहे. एक प्रश्न असा होता की इज इट वर्थ टू डू स्पाइक प्रोटीन अँटीबॉडीज पोस्ट वॅक्सिनेशन अँड हाऊ मेनी डेज आफ्टर सेकंड डोस? या अँटीबॉडीज मजा म्हणून करतात लोक, त्याचं काही क्लिनिकल ऍप्लिकेशन नाहीये. आणि आमच्याकडे खूप हाऊस असलेले डॉक्टर आहेत. मी तुम्हाला मजा सांगतो की दीनानाथमध्ये अँटीबॉडीजचं मी टेस्टिंग येऊनच दिलं नाही. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे, मी दीनानाथमध्ये मी प्लाझ्मा कधीच देऊन दिला नाही. कारण काय होतं, प्लाझ्मा थेरपी जेव्हा सुरू झाली तेव्हा अनेक लोकांना असं वाटलं की प्लाझ्माने फॅन्टास्टिक रिझल्ट मिळणार आहेत, आणि त्याची फॅलसी काय आहे की प्लाझ्मा हा फक्त ह्युमरल अँटीबॉडी, म्हणजे आपण ज्याला मोनोक्लोनल अँटीबॉडी किंवा ह्युमरल अँटीबॉडी म्हणतो, अशा प्रकारच्या ह्युमरल अँटीबॉडीज तो पुरवतो.
त्याला बी सेल इम्युनिटी असं म्हणतात. आणि टी सेल इम्युनिटी किंवा सेल्युलर इम्युनिटी आहे ती मोजण्याचं आता कुठलं आपल्याकडे टेस्ट उपलब्ध नाहीये. म्हणून मनोरंजन म्हणून जर ही बी सेल इम्युनिटी मोजायची असेल की स्पाइक प्रोटीन अँटीबॉडी किती आल्या, मग माझ्यात जास्त आल्या, माझ्या भावामध्ये कमी आल्या, माझ्या बायकोत खूपच जास्त आल्या वगैरे, असं तर करायचं असेल तर ते ठीक आहे. पण समजा अँटीबॉडी आल्या नाही तर व्हॅक्सिन फेल गेलं का, तर याचं उत्तर नाही असं आहे की असं काही नाहीये. कारण व्हॅक्सिनचा खरा फर्स्ट आणि फॉरमोस्ट पर्पज ही सेल्युलर इम्युनिटी फायर करणे आहे, जी आता मोजता येत नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की त्या अँटीबॉडी थोडंसं एक रिसर्च टूल किंवा मनोरंजनाचं साधन म्हणून बघा, त्याच्याकडे आत्ता क्लिनिकल इम्प्लिकेशन्स म्हणून बघू नका. ओके, थँक्यू डॉक्टर. लसीचा शरीरावर लॉंग टर्म इफेक्ट काय होईल, असा प्रश्न होता. खरं तर काही व्हायला नाही पाहिजे. लस इतकी अत्यल्प प्रमाणात दिली गेलेली गोष्ट आहे की जर कोरोनाचा शरीरावर फारसा परिणाम पुढे राहणार नाहीये कायमचा, म्हणजे सिरियस कोरोना सोडून द्या, पण अदरवाईज आपल्यापैकी हजारो लाखो लोकांना एसिम्प्टोमॅटिक लोली सिम्प्टोमॅटिक कोरोना होऊन गेला असेल, तर त्याचा जर परिणाम कायमचा काही राहणार नाहीये, तर लसीचा तर त्याच्याही पेक्षा अत्यल्प प्रमाणात दिली गेलेली आहे, काही राहणार नाहीये. mRNA लसीबद्दल असं बरंच उठवलं जात होतं की तुमच्या शरीराचा ते ताबा घेईल आणि मग काय फायझरच ठरवेल की बाबा सकाळी डॉक्टर केळकरांनी दात कुठल्या ब्रशनी घासायचे किंवा पेस्ट कुठले वापरायचे वगैरे, तर असं काही होणार नाहीये. ती लस फार अत्यल्प प्रमाणात दिलेली आहे, ती काही तुमच्या शरीराचा ताबा घेणार नाहीये आणि त्याच्या संबंधीचं लॉंग टर्म संशोधन पुरेसं नाही हे मला मान्य आहे, पण बाकी अनेक लशींचं आपण बघत आलेलो आहोत. ही काही पहिली लस नाहीये. ही जगातली कितवी लस आहे मला माहित नाही, पण आकड्यांमध्ये 90-100च्या पुढची असेल. तर असं कुठल्या लसीचे काही कायमचे दुष्परिणाम आम्ही आतापर्यंत तरी आपण इतिहासाकडे बघून पुढचं वाचतो असं म्हणूया, तर त्याच्यात आम्हाला काही असं दिसलेलं नाही. ओके. प्रश्न असा होता एक की माझ्या वडिलांचं वय 79 असून ते अंडरवेट आहेत, म्हणजे त्यांची उंची 5 फूट 6 इंच आणि वजन 43 किलो आहे, आणि तर त्यांनी व्हॅक्सिन घ्यावं का, कारण त्यांची ऑलरेडी ते वीक आहेत आणि इम्युनिटी पण कमी आहे आणि त्यांना सारखी सर्दी होत असते. अगदी जरूर घ्यावं. ज्यांना जगण्याची इच्छा आहे त्यांनी व्हॅक्सिन घ्यावं आणि जगण्याची इच्छा नाही त्यांनी पण व्हॅक्सिन घ्यावं. कारण काय आहे की व्हॅक्सिन घेतल्यामुळे सगळे सेफ राहणार आहेत. आपण जर व्हॅक्सिन ह्याला पाहिजे त्याला नको असं केलं आणि वृद्ध लोकांना समजा म्हणलं की नाही ते फारच फ्रेल आहेत त्यांना द्यायला नको, तर माझे वडील 94 वर्षाचे आहेत, त्यांना आम्ही दिलेलं आहे. बाबासाहेब पुरंदरे जे यावर्षी 100रीत पदार्पण करतील त्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे, तर बाबासाहेब पुरंदरे व्हॅक्सिन घेऊ शकतात, तर पुणेकरांनी सर्वांनी व्हॅक्सिन घ्यायला हरकत नाही असं मी त्यांच्या वतीने कॉन्फिडेंटली सांगतो. येस. एक प्रश्न असा होता की आय एम पेशंट ऑफ एपिलेप्सी, ट्रीटमेंट ऑफ लावेरा 1000 mg इज गोइंग ऑन, कॅन आय टेक वॅक्सिन? सर्वांनी घ्यावं, कुणीच स्वतःला त्याच्यामध्ये मागे पुढे समजू नये. ओके. त्याच्याच अनुषंगाने अजून एक असं विचारलं होतं की इज दिस वॅक्सिनेशन सेफ फॉर ह्युमटाइड अर्थरायटिस पेशंट्स? सर्वांना आमच्या इथल्या दीनानाथ मधल्या रुमॅटॉइड अर्थरायटिस असलेले माहितीचे एक 3-4 डॉक्टर्स आहेत, सगळ्यांनी घेतलं आणि अत्यंत खुशीत आहेत. If someone has taken vaccines such as anti-rabies, then in that case, when one should take the COVID vaccine? मला माहित नाही, पण माझ्या मते दोन्हीचा काही एकमेकांशी संबंध नाहीये, पण तरीही व्हॅक्सिन स्पेशालिस्ट म्हणजे पिडियाट्रिशियन त्यातले स्पेशालिस्ट असतात. व्हॅक्सिनची सगळ्यात जास्त सवय ॲडल्ट डॉक्टर्सना नाहीये, कारण ॲडल्ट्समध्ये व्हॅक्सिनेशन फारसं नाहीच आहे. हेपॅटायटिस बीच आम्ही थोडं घेतलं तर घेतो, बाकी सगळी व्हॅक्सिन्स लहान मुलांना दिली जातात. तर पिडियाट्रिशियनला विचारा, पण माझ्या मते दोन्हींचा एकमेकांशी तसा काही संबंध नाहीये. मला पहिल्या डोस नंतर नागिणीचा त्रास झाला होता, तर असं का झालं असेल असं विचारलं. नागिण ही आम्ही पाहिलेल्या याच्याप्रमाणे कोविड झाल्यानंतर खूप जणांना मी पाहिली, त्यामुळे आपल्याला बहुतेक व्हॅक्सिनमुळे नाही पण एसिम्प्टोमॅटिक कोविड झाल्यामुळे नागिण झाले असा माझा अंदाज आहे. माझ्या ओळखीच्या 8 लोकांना आयदर कमी कोविड किंवा माहीत नसलेला कोविड होऊन गेल्यानंतर नागिण झाली, आणि ही गेल्या 20 वर्षात मी त्यांना कधी पाहिली नव्हती, फक्त 2020 सालीच झाली. त्यामुळे माझी अशी खात्री आहे की ती नागिण हा कोविडचा सिक्विली आहे म्हणून. ओके. माझा कोविड पॉझिटिव्ह 26 मार्चला आला आणि 20 ला 2 डिग्री ताप होता. माझा हार्ट स्कॅन मध्ये इन्फेक्शन 1% होतं. तो रिपोर्ट 26 मार्चला आला होता, तर माझा फर्स्ट डोस कधी घ्यायचा? 3 महिन्यांनी.
Is ivermectin effective in preventive or cure of COVID? आपण आता वेगळ्याच विषयावर चाललोय. रोजचे प्रोनाउन्सिएशन्स नाहीये त्याच्यामुळे थोडस आपण आता वेगळ्याच विषयावर चाललोय, पण मला काही हरकत नाही, कारण मी आज रिकामा आहे संध्याकाळी. पण आयव्हरमेक्टिन उपयोगी आहे का नाही हे बांगलादेश सोडून कोणालाच कळलेलं नाहीये. बांगलादेशने आयव्हरमेक्टिनची सुरुवात केली आणि आपण शहाणे असू तर बांगलादेशचं फॉलो करणार नाही एवढं सांगून मी इथे आयव्हरमेक्टिनचा विषय संपवतो. ठीक आहे. म्युकोरोमायकोसिस सध्या खूप का होतोय, म्हणजे प्रिकॉशन्स काय घ्यायचे आणि त्याचा कोविडशी काही संबंध आहे का? म्युकोरमायकोसिस हा वर्षातनं एखाद दुसरी केस मी एवढी वर्ष कॅन्सरच्या पेशंट्समध्ये, किमोथेरपी दिलेल्या पेशंट्समध्ये किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत डाऊन झाली आहे, म्हणजे जसे ट्रान्सप्लांटचे पेशंट असतात, तर असं आम्ही वर्षाला एखाद दुसरी केस बघायचो. आत्ता दीनानाथमध्ये 75 पेशंट म्युकोरमायकोसिसचे ॲडमिट आहेत. म्हणजे हे एपिडेमिक सारखं प्रचंड वाढतंय. पहिल्या वेव्हच्या वेळी म्युकोरमायकोसिसचे पेशंट दिसले नव्हते. तर या दुसऱ्या वेव्हमध्ये पहिल्या वेव्हपेक्षा काय वेगळं आहे याचं संशोधन अजून चालू आहे, पण उत्तर मिळालेलं नाहीये. पण मी एकच त्यातल्या त्यात जो आम्हाला कळलेला एकच दुवा आहे तेवढा सांगतो, आणि तो दुवा म्हणजे ज्यांना स्टिरॉइड्स 14 दिवसापेक्षा जास्त दिले गेले, म्हणजे कोविड आहे, स्टिरॉइड्स 14 दिवसापेक्षा जास्त दिलेत आणि डायबिटीस आहे, अशांमध्ये निश्चित म्युकोरमायकोसिस जास्त दिसून आलेला आहे. त्यामुळं आम्ही सध्या सगळ्या डॉक्टर्सना, फिजिशियन्सना असं ट्रेन करायचा प्रयत्न करतोय की नो हायपॉक्सिया नो स्टिरॉइड म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला स्टिरॉइड दिलं गेलं ऑक्सिजनवर असताना, व्हेंटिलेटरच्या जवळ असताना, तर तो ऑक्सिजन बंद झाल्या झाल्या स्टिरॉइड बंद करा. स्टिरॉइड घरी जाताना पण लिहून देऊ नका. बरेच जण घरी जाताना 5 दिवस 7 दिवस 8 दिवस स्टिरॉइड्स लिहून देत होते. आणि आत्ता तरी माझ्या दृष्टीने नंबर 1 शत्रू हा लॉंग टर्म स्टिरॉइड्स आहे. तर ती लॉंग टर्म स्टिरॉइड्स आणि कोविड नसलेल्या लोकांना स्टिरॉइड्स एवढी धोक्याची नाही आहेत. तर कोविड विथ लॉंग टर्म स्टिरॉइड्स जर टाळता आलं, सगळ्यांमध्ये टाळणं शक्य नाहीये, तर म्युकोरमायकोसिस कमी होईल असं आत्ताचं प्रिलिमिनरी ऑब्झर्वेशन आहे. पण मी म्हणेन अजून अभ्यास बराच करायला पाहिजे त्याच्याकरता. ओके. आता आपण बोलता बोलता सांगितलं की कोविशिल्ड घेतल्यानंतर युके मध्ये ब्लड क्लॉट्स सापडले होते. तर तसे ब्लड क्लॉट्स होत आहेत का हे चेक करण्यासाठी कुठली टेस्ट आहे का? ब्लड क्लॉट झाले की त्याचं लक्षण लगेच दिसूनच येतं, टेस्ट करावीच लागत नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच व्हावं लागतं. ते ब्लड क्लॉट काही असे नकळत वगैरे टाईपचे नाही आहेत. म्हणजे फुफ्फुसात ब्लड क्लॉट झाला की श्वास कमी पडायला लागतो, हार्टमध्ये ब्लड क्लॉट झाला की रात्री इमर्जन्सी अँजिओप्लास्टी होते. म्हणजे ते जे ब्लड क्लॉट्स आहेत ते तसे सिरियस असतात, ते किरकोळ नसतात. त्यांना काही ना काहीतरी इंटरव्हेन्शन म्हणजे ट्रीटमेंट लागतेच, ते लपून राहत नाहीत. कुठल्या तरी प्रकारे त्याचं पुढची टेस्ट होतेच आपोआप. तर त्याच्यावर असं लक्ष ठेवायचं नाहीये. तर कुठलीही तक्रार झाली व्हॅक्सिन नंतरच्या काळामध्ये, मी म्हणेन 15 दिवसापर्यंत, मी आज व्हॅक्सिन घेतलं आणि पुढच्या 15 दिवसामध्ये कुठलीही तक्रार झाली तर निश्चित आपल्या पिडियाट्रिशियनला किंवा फिजिशियनला, जो कोणी आपल्या ओळखीचा आहे, त्याच्याशी 100% संपर्क साधावा. ते अंगावर काढू नये आणि आपली आपली घरगुती उपचार करू नयेत. ओके. असा एक प्रश्न आला होता की आता जी व्हॅक्सिनची डिमांड खूप जास्त वाढलेली आहे, त्या वाढलेल्या डिमांडसाठी पूर्ण करण्यासाठी म्हणून व्हॅक्सिनची क्वालिटीमध्ये काही फरक पडेल का? नाही, व्हॅक्सिन तयार करणं खूप सोपं असतं. म्हणजे ज्याला मास व्हॅक्सिनेशन, व्हॅक्सिन ही गोष्टच मासेससाठी तयार होते, ठराविक लोकांसाठी तयार होत नाही. त्यामुळे ज्याला आपण इंजिनिअरिंग किंवा बिझनेस टर्ममध्ये स्केलेबिलिटी ऑफ ऑपरेशन्स म्हणतो, ती व्हॅक्सिनला खूप जास्त असते. त्यामुळे व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना त्यांची कपॅसिटी 1.5 पट करणे, 2 पट करणे हे शक्य आहे. त्याच्याशी अर्थकारण येऊन भिडतं. पण म्हणजे जगामध्ये सगळ्यांना पुरेल असे व्हॅक्सिनचे डोसेस करणं ही अशक्यप्राय वगैरे गोष्ट नाहीये. थोडे कष्ट करण्याची गोष्ट आहे, पण नक्की होऊ शकेल अशी आहे. रोज वाफ घेणं हे किती उपयुक्त आहे असं विचारलंय. काय खरं म्हणजे रिसर्च केल्याशिवाय सांगणं अवघड आहे. जलनेतीचा आम्ही रिसर्च केला म्हणून मी त्या संबंधी बोलतो. पण माझी एक बायकोची मैत्रीण आहे, ती आर्मीमध्ये आहे आणि ती सर्व करायची. म्हणजे दिवसातनं 3 वेळा काढे घ्यायची, दिवसातनं 4 वेळा वाफ घ्यायची, एकदा जलनेती करायची आणि काय 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 म्हणजे जवळजवळ जगात
कुठला उपाय तिला माहित नाही, कापूर म्हणजे जे काही कोणी तुम्ही ऐकाल ते सगळं ती करायची. तिला जोरदार कोरोना झाला, ती आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये 22 दिवस ऍडमिट होती. त्यामुळं असं वाफेनी मला माहित नाही एक्झॅक्टली काय होतंय, त्याच्यावर संशोधन कुणीतरी नीट, काय होतं याच्यात प्रॉब्लेम असा होतो की कुणीही काही सांगतात मग आपण करायला लागतो ते, तर त्याला संशोधनाची जोड नक्की पाहिजे. तर ज्याला कोणाला वाफ आवडते त्यांनी पटकन एक गट जमवायचा, 50 जणांचा, 100 जणांचा, रोटरीचा, लायनचा, कुठला पण एक गट जमवायचा आणि त्याच्यामध्ये पटकन त्या वाफेवर संशोधन केलं पाहिजे. आणि जर असं दिसलं की त्या गटामध्ये कमी झाला कोविड, खूप कमी झाला, तर सगळ्या जगाने ते स्वीकारलं पाहिजे, त्यामध्ये काहीच वाईट नाही. ओके. असं विचारलं गेलंय की आता तिसरी लाट येईल असं खूप जण म्हणतात कोविडची, तर त्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना किती धोका आहे? म्हणजे ब्राझीलमुळे याची सुरुवात झाली. ब्राझीलमध्ये लहान मुलांना कोविड व्हायला सुरुवात झाली आणि ब्राझीलमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी लाट, कारण ब्राझीलवाले रस्त्याने फिरत होते कोविडमध्ये, लक्षच देत नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे आपल्यातला सगळ्यात जास्त अनुभव जगातला ब्राझीलकडे आहे आणि त्यांच्याकडे या लाटेमध्ये लहान मुलांना इन्फेक्शन्स, काही प्रमाणात त्यांचे मृत्यू हे दिसल्यामुळे सगळं जग घाबरलंय. आणि लहान मुलांकडे आपला जो अनुभव आहे म्हणजे भारतातला आतापर्यंतचा, चिकार लहान मुलांना आपल्याकडे कोविड होऊन गेलाय किंवा घरातल्या लोकांना झाल्यामुळं झाला असणार अशी माझी खात्री आहे. तर लहान मुलांमध्ये अजून तरी फारसा सिरियस कोविड दिसलेला नाहीये. मग त्यांच्यामध्ये काय दिसलंय, तर एक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम म्हणून असतो, पिडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टीसिस्टेमिक सिंड्रोम म्हणून. तर तो दीनानाथमध्ये 8-9 केसेस आम्ही गेल्या 6 महिन्यात पाहिल्या आणि त्याच्यामध्ये फार असा भयंकर सिरियस होता आणि कोणाचा मृत्यू झाला अशी एकही घटना घडलेली नाहीये. त्यामुळे आता तरी मी म्हणेन उपलब्ध इतिहासावरनं लहान मुलांचा कोविड फारसा सिरियस दिसत नाहीये. ब्राझीलमुळे थोडासा स्केअर आहे आणि दुसरा स्केअर असा आहे की सगळी जनता वॅक्सिनेट झाली आणि मुलंच फक्त बाजूला राहिली, तर कोविड त्यांच्याकडे मोर्चा वळवेल का, ही एक शक्यता म्हणून लोक बघतायत. सगळ्यात पहिल्यांदा आपण असं समजून घ्या की लहान मुलांमध्ये जे रिसेप्टर असतात ज्याला कोविड चिकटतो ते खूप कमी प्रमाणात असतात. म्हणजे ज्याला ACE2 रिसेप्टर तुम्ही नाव ऐकलं असेल ते लहान मुलांमध्ये कमी असतात. म्हणून असं वाटतं की लहान मुलांना सिरियस कोविड होणार नाही म्हणून. तर त्याला न घाबरता मी म्हणेन ओके. लवकर जेवढ्या एक प्रश्न असा विचारला गेलाय की व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर रक्तदान करता येतं का? वॅक्सिन झाल्यानंतर 3 आठवड्यांनी किंवा वॅक्सिन पूर्वी. तर नॉर्मली आम्ही असं करतो की रक्तदान शिबिर घ्या आणि पलीकडे वॅक्सिन घ्या. आधी रक्तदान करून मग वॅक्सिन घ्या किंवा वॅक्सिन दिल्यानंतर 3 आठवड्यांनी रक्तदान करू शकता. ओके. आणि व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेशन साठी काही फरक पडू शकतो का? प्लाझ्मा डोनेशन करूच नाही अशा मताचा मी असल्यामुळे हा प्रश्न चुकीच्या माणसाला तुम्ही विचारलाय असं वाटतंय मला. प्लाझ्मा डोनेशन तुम्ही करू शकता, पण ते कॅन्सर बिन्सरच्या पेशंटना. करोनाच्या लोकांना प्लाझ्मा डोनेशन देऊच नाही, ते वाया जातं, त्याचा काही फायदा होत नाही अशा मताचा मी आहे. ओके. ब्लॅक फंगस वरती प्रश्न आला होता की नक्की ब्लॅक फंगस काय आहे आणि ते क्युअर होऊ शकतं का? नाही, फार त्रासदायक आहे. म्युकॉरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस जे आहे तेच आपण मगाशी बोललो की ज्यांना म्युकॉरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस होतं त्यांच्यामध्ये हे सायनस, आपलं चेहऱ्याच्या बाजूला सायनोसायटिस जे म्हणतो ते काढून टाकायला लागणं, डोळा काढून टाकायला लागणं, असे भयानक प्रकार लागतात, कारण तो फंगस औषधाला लवकर रिस्पॉन्स देत नाही. आणि दुसरी बॅड न्यूज आहे की त्या औषधाची किंमत 15-16 लाख रुपये आहे. म्हणून त्यापेक्षा ते पैसे वॅक्सिनला द्या, ब्लॅक फंगसला पैसे देऊ नका. तर हे 16 लाख रुपये किती लोकांना परवडणार आहे, त्याची अवेलेबिलिटी, त्याचं ब्लॅक मार्केटिंग, मग राज्यामध्ये चढाओढ. एम्फोटेरिसिन बी म्हणून औषध आहे, ते महाग तर आहेच आहे, किती दिवस द्यायला लागेल माहीत नाही. त्यामुळं म्हणजे खूप ब्लॅक फंगस किंवा म्युकॉरमायकोसिस हा खूप त्रासदायक विषय आहे. आपला वॅक्सिन बेटर विषय आहे त्यापेक्षा. मनोजजींना एक प्रश्न विचारायचा होता, मनोज बोडके. एक मिनिट. मनोज दिसलाच नाही अजून. त्यांना आय थिंक अनम्यूट करावं लागेल कारण ते को-होस्ट नाही आहेत. आणि दिसला, त्याला अनम्यूट करतो, 1 मिनिट. हा. मी करू का तुला करावं लागेल? हा, मनोज हॅलो. हा, मला असं विचारायचं होतं की मगाशी तुम्ही जे सांगितलं की दीनानाथ मध्ये आता वॅक्सिन ड्राईव्ह सुरू होणार आणि त्याच्यामध्ये 900 रुपये पर वॅक्सिन डोस चार्ज करणार आणि जे बिलो पॉवर्टी लाईन किंवा म्हणजे नॉन अफोर्डेबल आहे त्यांना फ्री करणार. तर पहिली गोष्ट म्हणजे नॉन अफोर्डेबल आहे का नाही हे कसं आणि कोण ठरवणार?
आणि त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट लागणार का? आणि नंबर 2, जे तुम्ही आता सांगितलं की सगळे बऱ्याच जणांनी आता म्हणजे तुम्ही सुद्धा स्वतः वैयक्तिक 1-1 लाख रुपये काढून वगैरे ते फंड्स जनरेट करताय की जेणेकरून हे नॉन अफोर्डेबल पेशंट्सला जास्तीत जास्त देता येईल. तर यासाठी जर आम्ही काही डोनेशन्स काही गोळा करू शकतो का? हो. आणि करणार असू तर ते कुठल्या नावाने चेक घ्यायचा किंवा काय, याची जरा थोडी माहिती. मला वाटतं की हॉस्पिटलच्या नावाने चेक दिला तरी चालेल. आपण ते सगळे पैसे व्हॅक्सिन फंड मध्ये ट्रान्सफर करतोय आणि त्याची काय म्हणूया ओपन बुक सिस्टीम की कुणालाही त्याचा विनियोग बघता येईल. मी जसं म्हणलं तसं की व्हॅक्सिन केवढ्याला विकत घेतलं, हे 900 रुपयाच्या व्हॅक्सिन मध्ये खर्च किती झाला आणि उरलेले पैसे सुद्धा त्या व्हॅक्सिन फंड मध्येच जाणार आहेत. आणि मंगेशकरांपासून आपण सगळेजण जे पैसे टाकणार आहोत तेही त्या व्हॅक्सिन फंड मध्ये जाणार आहेत. आपण जे लोक त्याच्याकरता येतील त्यांचं काही हे रेशन कार्ड वगैरे काही मागणार नाही आहोत. आपण त्यांना फक्त त्यांचा व्यवसाय विचारणार, त्यांची गरज विचारणार आणि त्यांना व्हॅक्सिन देणार. आपल्या हातात जेवढे उपलब्ध पैसे आहेत, ज्याला आपण फंड किंवा सरप्लस मनी म्हणूया, तो सर्व या लोकांना व्हॅक्सिन द्यायला आपल्याला वापरायचा आहे, कारण ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आणि ते सर्व लोक व्हॅक्सिनेट झाल्याशिवाय आपण सुरक्षित नाही याचा विश्वास आपल्याला पण वाटला पाहिजे. त्यामुळं आपण तिथे अशा प्रकारे तुम्ही घरनं जाऊन रेशन कार्ड आणा, मग एक खोटं रेशन कार्ड घेऊन या पिवळ्या रंगाचं, असं काही करायला नको. आपण त्यांना सांगायचं की तुम्ही इथं या, फक्त गरजू आहे हे तिथे समजावून सांगा आणि व्हॅक्सिन घेऊन कृपया घरी जा म्हणून. बरोबर. आणि मग ही जर आम्ही फंड्स काही जमवायचे असेल तर आपल्या हॉस्पिटलच्या नावाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल किंवा लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन, पण त्याच्यावर अगदी 500 रुपये 1000 रुपये दिले तरी चालतील, पण त्याच्यात व्हॅक्सिनसाठी असंच नमूद करून द्यायचे. ते दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापरले जाणार नाहीत. मग त्याला ATG मिळणार का, जे देणार असतील त्यांना? जर काही मोठ्या प्रमाणावर अमाऊंट असेल तर देऊया, नाहीतर नको. छोटे म्हणजे 1000-5000 रुपयाकरता ते नको करायला, कारण ते नियम बरेच कडक असतात. तर त्यामुळे कुणी मोठी अमाऊंट दिली, कोणी एखादा 5 लाख 10 लाख 50 लाख देता म्हटलं तर आपण ते करूया. बरं, चला, थँक्यू. एक प्रश्न असा आला होता की विमेन हु आर ट्राइंग टू कन्सीव, फर्स्ट डोज डन बट सेकंड डोज पेंडिंग, so should the second dose be taken after treatment like IUI or IVF? म्हणजे कन्सीव्ह झाल्यावर आत्ताच आपण मगाशीच म्हटलं की गर्भवती स्त्रिया किंवा त्यांना आत्ता तरी सायन्स प्रमाणे आपण नाही म्हणून सांगतोय. म्हणजे खरं काही कारण नाही असं म्हणण्याचं, पण आजच्या घडीला सायन्स परवानगी देत नाही. बऱ्याच जणांनी विचारलंय की दीनानाथ जे सोमवारपासून वॅक्सिनेशन सुरू करतंय, त्याची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कशी असणार आहे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तर आपण त्याच्यामध्ये कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन करा आणि कोविन ॲपवर जर अपॉइंटमेंट मिळाली तर डायरेक्टली ते बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनीतले तिथं या. नाही अपॉइंटमेंट मिळाली तर आम्ही दीनानाथच्या ह्याच्यावर अपॉइंटमेंट सिस्टीम सुरू करून देतोय आणि तिथं येऊन घ्या. आपल्या पद्धतीप्रमाणे मला रोज 2000 लोकांचं करण्याची इच्छा आहे. पहिल्या दिवशी आपण 500 लोकांचं करूया आणि नंतर रोज 2000 लोकांचं करूया. म्हणजे 10 तासामध्ये दर तासाला 200 लोक येतील. त्यांना पार्किंगची सोय असेल, त्यांना पुरेशी रजिस्ट्रेशन डेस्क असतील आणि तिथं कोविड पसरू नये म्हणून सर्व काळजी घेतली जाईल. अशा प्रकारचं आपलं वॅक्सिनेशन सेंटर असेल यात मला काही शंका नाही आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की शिस्तशीर अपॉइंटमेंट घेऊन कमीत कमी वेळात फास्ट इन फास्ट आउट हे करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतंय. ओके, अजून काही प्रश्न आहेत? एसीच्या वापराने कोविड पसरतो का? नाही. बहुतेक व्हॅक्सिन संदर्भातले बरेचसे प्रश्न झालेले आहेत. एक प्रश्न असा होता की होमिओपॅथी जे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत ते म्हणतात की लस घेऊ नका, तर असं का असेल? किंवा दुर्दैवाने कसं आहे, होमिओपॅथी आणि लस या दोन्हीचं प्रिन्सिपल एकच आहे, पण दोघं एकमेकांच्या विरोधी आहेत. तर होमिओपॅथ जो खरा होमिओपॅथ असतो तो कुठलीच लस घेत नाही, करोनाची नाही. तो डीपीटीची लस घेत नाही, BCG घेत नाही, स्वाईन फ्लूची लस घेत नाही, हिपॅटायटिसची बीची लस घेत नाही. आणि ते ठीक आहे, कारण तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. म्हणजे एखाद्याने डीपीटीची लस नाही घेतली किंवा MMR नाही घेतलं तर होणाऱ्या परिणामांना किंवा नाही काही न झाला असता होणाऱ्या विजयालाही तोच जबाबदार आहे. परंतु करोनात असं करू नका असं सर्व होमिओपॅथना मी हात जोडून विनंती करेन, कारण त्यात त्यांचाच पराभव नाहीये तर बाकी सगळ्या ॲलोपॅथचा पण पराभव होणार आहे त्याच्यातनं.
म्हणून सर्वांनी लस घ्या हे आपण होमिओपॅथना पण थोडस घट्ट खांदे धरून वगैरे पटवून द्यावं असं मला वाटतंय. आय थिंक सगळे प्रश्न कव्हर झालेत. ओव्हर टू जयाताई. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आता या सगळ्या याच्यावरनं आपल्याला कळलं की वॅक्सिनेशन किती महत्वाचं आहे. म्हणजे करोनाला जर का हरवायचं असेल तर त्याचं पहिलं टूल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते स्वतःला वॅक्सिनेट करून घेणं हे आहे. आणि हा संदेशच आपण सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करूया. डॉक्टर तुम्ही आज इथे आलात, खूपच म्हणजे मौलाचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलंय. सगळेजण याच्यापासून नक्कीच सॅटिस्फाय असतील. आता या आमच्या रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग तर्फे धन्यवाद म्हणजे तुमचे आभार प्रदर्शन करण्याकरता मी आमचे प्रेसिडेंट इलेक्ट राजेंद्र साताळकर यांना आमंत्रित करते. राजेंद्र त्यांना अनम्यूट करायला सांगा, अनम्यूट करायला सांगा. सॉरी. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र साताळकर आपल्या क्लब तर्फे व प्रेसिडेंट इलेक्ट या नात्याने डॉक्टर धनंजय केळकर, मेडिकल डायरेक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांचे मनापासून आभार मानतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये वॅक्सिनचे महत्त्व जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वांना अतिशय सोप्या भाषेमध्ये डॉक्टरांनी समजून सांगितले आहे. आम्ही त्याचा नक्कीच प्रसार करू व आपला समाज लवकरात लवकर कोविड मुक्त कसा होईल याचे प्रयत्न करू. आज ही मीटिंग मनोज घोडके यांच्या प्रयत्नामुळे झाली आहे, याबद्दल त्यांचेही आभार. व आपण सर्वजण वेळात वेळ काढून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. ओव्हर टू जयाताई. मीटिंग ऑफिशियली आपण संपवतोय. जयताई मी 1 मिनिट बोलतो. बोला ना. बोला. मला असं वाटतं की मीटिंग शेवट करायच्या वेळी मला असं वाटतं की जर भारतामध्ये सर्वांना कोविड लस द्यायची असेल तर पहिलं जे माझ्या डोळ्यासमोर नाव येतं ते रोटरीचं येतं. मला वाटतं रोटरी एवढी दुसरी कुठली सशक्त ऑर्गनायझेशन संपूर्ण भारतात नाहीये. पल्स पोलिओ रोटरीनीच केला आणि तो यशस्वी झालेला आहे. त्यामुळे पल्स कोविड म्हणजे नाव चांगलं नाही फार पल्स कोविड, पल्स पोलिओ एवढं, पण काय नाव दुसरं चांगलं नाव देता येईल ते बघा. पण रोटरीच हे काम हातात घेऊन संपूर्ण भारत करोनामुक्त करू शकते. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास दाखवताय त्याला मी नक्कीच म्हणजे फ्रुटफुल राहू आणि नक्की तो आता जे काही लसीकरण करायचं आहे किंवा काय करायचं त्याचा नक्की खूप प्रसार करू सगळ्यांमध्ये सगळ्या माध्यमातून आमच्या. आणि तुम्हाला कधीही आमची मदत लागली वॅक्सिनेशन मध्ये त्याला सुद्धा आम्ही नक्कीच उपलब्ध असू.